पक्के-नक्क वग्गमध्ये आहे ना एकूण 9 कथा होत्या आणि या 9 कथा ज्या होत्या त्यात 290 ते 291 अशा गाथा होत्या आणि या 9 कथा ज्या आहेत या 3 वक्त्यांनी सांगितलेल्या आहे. एकूण गाथा ज्या होत्या त्या 16 होत्या. 290 ते 305 आणि आपल्याला माहित आहे की काही कथा खूप छोट्या असतात त्यामुळे आपण 2-2, 3-3 कथा एकत्रच घेतो. मागच्या ज्या शनिवारी ज्या झाल्या त्या लाभाने सरांनी 4 कथा एकत्र घेतलेल्या आहेत. तर आपण म्हणजे कमी वेळात जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो पण आपण एखादा मुद्दा सोडत नाही ते पण सांगावं असं वाटतंय आणि म्हणून काही असं एखादा मुद्दा सुटला किंवा एखादा मुद्दा स्पष्टीकरण करायचा असला तर आपण तो प्रश्न उत्तराच्या रूपाने करत असतो. तर पक्के-नक्क वग्ग सारांश सांगताना पहिली जी अट्टकथा आहे ती आहे अत्तनो पुब्बकम्म वत्तू. तर आपल्याला माहित आहे ही जी कथा आहे वैशाली गायधनी मॅडमने इतक्या सुंदर तऱ्हेने सांगितलं होतं आणि ही कथा ही इतकी म्हणजे भरभक्कम होती. म्हणजे अट्टकथा ज्या आहेत धम्मपद अट्टकथा त्यातल्या ज्या टॉप ज्या कथा आहेत ना खूप म्हणजे भव्य दिव्य आणि अनेक म्हणजे भाषेच्या याने हे सांगणारे काय म्हणतात त्याला की अलंकारिक भाषा आहे किंवा त्यावेळेसचे जे प्रसंग आहे ते त्या संदर्भातली ही अट्टकथा होती. वैशाली मॅडमने तेवढ्याच ताकदीनं ती आपल्या समोर उभी केली होती आणि आपल्याला माहित आहे की या अट्टकथेमध्ये याचं नाव होतं अत्तनो पुब्बक वत्तू. तर वैशाली या वैभव संपन्न नगरावर दुर्भिक्ष जल संकट आलं होतं आपल्याला असं माहित आहे. आपल्याला माहित आहे की वैशाली जे नगर होतं तिथले जे लिच्छवी होते तर ते खूपच म्हणजे सुंदर होते नंतर खूप म्हणजे रसिक होते आणि खूप लढवये पण होते आणि खूप श्रीमंत असं ते राज्य होतं. पण झालं काय की दुष्काळ आला पाऊसच पडेना आणि नंतर मग खूप त्याचे दुष्परिणाम व्हायला लागले दुर्भिक्ष पडल्यामुळे. तर काय झालं तर एक तर दुर्भिक्ष झाल्यामुळे अनेक आजार उत्पन्न झाले आणि त्यामुळे अनेक मृत्यू झाले आणि मृत्यू झाल्यामुळे काय झालं की अमनुष्य भय म्हणजे यक्ष वगैरे जे आहे ना जे मनुष्याचं मांस खातात नरमांस भक्षक त्यांचं भय वाढलं आणि त्यांची गर्दी वाढली तिथे आणि नंतर आहे ना इतके म्हणजे पुन्हा लोक मरायला लागले जास्त त्यामुळे महामारी म्हणतो ना आपण रोगराई वाढली आणि त्यामुळे अजून लोक मरायला लागले. तर इतकं सुंदर शहर जे होतं जे म्हणजे आपण जन्नत म्हणू बुद्धाने स्वर्गाची उपमा दिलेली आहे तिथे तर ते त्याच्यावरही दुर्भिक्ष आलं. तर पाली साहित्यामध्ये आहे ना दुर्भिक्षावर अनेक संदर्भ आहे आणि अंगावर काटे आणणारे इतके इमोशनल म्हणजे संदर्भ आहेत. आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे किंवा सामावती सारखी जी अट्टकथा होती सामावती राणीची त्यातही दुष्काळाच्या संदर्भात खूपच इमोशनल म्हणजे संदर्भ आलेले आहेत. तसंच या कथेमध्ये पण संदर्भ आलेले आहेत. तर जेव्हा वैशाल्याच्या लोकांना अतिसंकट आलेलं आहे तेव्हा ते विचार करतात की या संकटावर मात कोण करेल आपल्याला मदत कोण करेल तर ते बुद्ध ही मदत करू शकतात आणि बुद्ध त्यावेळी राजगीरला होते है ना बिंबिसार राजा होते तेव्हा त्या ठिकाणी. तर त्यांनी मग बिंबिसार राजाला विनंती केली की बुद्धांना आमच्या राज्यात पाठवा म्हणून. तर त्याचं खूप सुंदर वर्णन म्हणजे वैशाली मॅडमने सांगितलेलं आहे. त्या अट्टकथा तुम्ही स्वतः पण वाचा तुम्हाला खूप आनंद होईल. तर कसं म्हणजे बिंबिसार राजाने बुद्धांना गंगेच्या त्या किनाऱ्याला पाठवायच्या आधी कशी तयारी केली कसे रस्ते सजवले कसे वाद्य वगैरे वाजून बुद्धांची रवानगी लिच्छवी म्हणजे गंगा नदीच्या त्या किनाऱ्यावर नेली तर खूप सुंदर वर्णन आहे. आणि नंतर बुद्धाचं जेव्हा लिच्छवी वाल्या म्हणजे आपल्या वैशालीच्या लोकांना कळलं की बिंबिसार राजा जी पाठवणी करत आहे बुद्धाची त्यांच्या निर्गमनाची जी व्यवस्था करत आहे तर त्यांनाही उत्साह आला आणि त्यांनी स्वागताची तशीच भरभक्कम तयारी केली. त्याचंही खूप अलंकारिक भाषेत खूप सुंदर वर्णन आपल्याला या अट्टकथेत मिळालेलं आहे. आणि नंतर मग बुद्ध जेव्हा तिथे जातात ना तेव्हा मग खूप पाऊस सुरू होतो आणि इतका धो पाऊस पडतो की सगळे प्रेत वगैरे वाहून जाते घाव वाहून जाते आणि मग रतन सुत्ताचा जो जे चॅन्टिंग जे झालेलं आहे जे रिसायटेशन जे झालेलं आहे ते इथे झालेलं आहे रतन सुत्ताचा. तर रतन सुत्ता किती महत्वाचा आहे त्याचा किती इफेक्ट होतो ते आपल्याला या अट्टकथेवरून लक्षात येत आहे. आपल्याला माहित आहे बुद्ध धम्म संघ हे त्रिरत्न आहे. या त्रिरत्नाचे गुण या रतन सुत्तात गायलेले आहे
आणि बुद्धाच्या गुणाचं खूप सुंदर वर्णन आहे. आपण ते बघणार आहे, ते आपण पुढच्या पीपीटी मध्ये बघणारच आहे. तर आनंद फेरा मार्फत ती रतन सुत्ताचं रिसायटेशन झालेलं आहे आणि त्याचे पण खूप सुंदर वर्णन आहे. कसं म्हणजे पाणी घेऊन त्यांनी वर फेकलं, मग कसे यक्ष पळाले आणि बाकी काय काय घडामोडी घडल्या या आपल्याला अट्टकथेमध्ये सविस्तर दिसतात. नेक्स्ट, बुद्ध आगमन. जसं बुद्धाचं आगमन झालं तर भरपूर पाऊस पडला, प्रेत ध्यान वाहून गेले आणि जेव्हा म्हणजे हे सगळं प्रकरण म्हणजे मोठंच प्रकरण होतं ना, इकडं सगळे बिंबिसार राजाही खूप चांगली तयारी करत होते, तिकडं वैशालीचे लोकही खूप चांगली तयारी करत होते स्वागताची. त्यामुळे अनेक देवता या प्रसंगी हजर झाल्या आणि ते देवता तिथे हजर झाल्यामुळे तिथे जे अमनुष्य म्हणजे जे यक्ष वगैरे जे आहेत ते तिथून पळून गेले, दूर दूर गेले, पळून गेले, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि नंतर हे सगळं रतन सुत्तचं रिसायटेशन झाल्यानंतर काय झालं की बुद्ध परतीला निघाले. आता इथला कार्यक्रम त्यांचा संपला, परतीला निघाले. तर सगळ्या देवदेवता होत्याच, तुम्हाला सांगितलंच आहे. आणि जे वैशालीचे लोकही म्हणजे पाठवणीला म्हणजे परतीला खूप स्वागत आणि बुद्धाला परत पाठवत आहे. असं सगळं म्हणजे गाजा वाजा सत्कार समारंभ अशा ह्याच्यात बुद्ध म्हणजे गंगा नदीच्या पुन्हा क्रॉसिंग करणार आहे. तेव्हा जे नाग लोक आहेत, जे गंगा नदीत राहत होते, नाग लोक म्हणजे डिवाइन नागा आहे, ठीक आहे, यक्ष गंधर्व किन्नर जसे असतात ना तसे हे आहे, म्हणजे मनुष्य नाही आहेत, ते अमनुष्यच आहेत. ते नागराजा म्हणतो ना आपण, मुचलनंद वगैरे, तर त्या संदर्भात सांगतोय मी. तर त्यांनी काय केलं की हे जे 500 अरंत भिक्खूंना घेऊन गेले होते बुद्ध, तर त्या नागांनी काय केलं की त्या 500 डिवाइन नौका तयार केल्या त्यांना म्हणजे प्रवासासाठी. आणि नागांनी त्या बुद्धांना विनंती केली की आमच्या इथे एक हॉल्ट करा. आणि नंतर गंगा नदीमध्ये बुद्ध राहिले. त्या नाग लोकांना त्यांनी उपदेश केला. खूप सुंदर वर्णन आहे, तुम्ही म्हणजे स्वतः वाचा, खूप आनंद मिळेल. आणि ती अट्टकथा पण ऐका, म्हणजे युट्यूबवर आहेच आहे. तर नंतर तिथे मुक्काम करून त्यांना नागांना उपदेश केला, असा त्याचा म्हणजे संदर्भ आपल्याला मिळतो पुढे. तर या अट्टकथेत 3 मोठे समागम म्हणजे 3 मोठे समारंभ झाल्याचा उल्लेख आलेला आहे. आणि पहिला जो आलेला आहे तो आहे यमक पटिहार्य समागम. तर आपल्याला माहित आहे की ही पण आपल्याला आधी देवा आरोहण वत्थू धम्मपद अट्टकथा आहे. अत्तनो पुन्नक वत्थू उब्बक वत्थू, अत्तनो पुब्बक वत्थू 21 गाथा 290 नाही. तर देव आरोहण वत्थू आहे ना, ही जी अट्टकथा आपली धम्मपदामधलीच आहे ती झालेली आहे. तुम्ही जरूर ऐका, त्याचे संदर्भ पण देतील आपले आयोजक. तर यात असं सांगितलं होतं की काही लोकांनी बुद्धांना खूप चॅलेंज केलं होतं. बुद्ध अरंत आहे तर आम्ही अरंत आहे, बुद्ध चमत्कार करू शकतात तर आम्ही पण दुप्पट चमत्कार करू. आणि मग नंतर बुद्धांनी त्यांचं आव्हान स्वीकारलं. आणि नंतर ते जे तिथीय जे होते त्यांना कशाचे चमत्कार येते त्यांचे त्यांना काहीच दाखवता नाही आलं चमत्कार. आणि खूप मोठे त्याचे पैलू आहे त्या कथेचे, ते जरूर म्हणजे तुम्ही ऐका की त्यावेळेस बुद्धांना चॅलेंज करणारे कसे होते आणि कसे ते उघडे पडले त्या अट्टकथेत. आता तर यमक पटिहार्य बुद्धाने करून दाखवले होते त्यावेळेस, खूप प्रसिद्ध आहे ते, श्रावस्ती मिरॅकल्स म्हणू आपण त्याला. तर यमक पटिहार्य म्हणजे एका हातातून ते म्हणजे अग्नी तयार करू शकतात, एका हातातून ते थंड पाणी हे करू शकतात, एका डोळ्यातून गरम पाणी, एका डोळ्यातून थंड पाणी. यमक म्हणजे जोडी आहे ना, असे जोडीनं म्हणजे कॉन्ट्रा असे ते मिरॅकल्स करून दाखवलेले आहेत, ते यमक पटिहार्य म्हणतात. तर जेव्हा यमक पटिहार्य करून दाखवले होते तर श्रावस्ती आणि आजूबाजूच्या राज्यातले नगरातले इतके लोक जमा झाले होते, तर तो मोठा समागम म्हटला गेलेला आहे. तुम्ही ती कथा ऐका. तर हा पहिला 3 मोठे समागम मधला पहिला जो समागम आहे तो आहे श्रावस्ती मधला यमक पटिहार्य समागम. ठीक आहे, अट्टकथा आहे देवा आरोहण वत्थू. याच कथेमधला दुसरा समागम आहे. आपल्याला माहित आहे की मग हे चमत्कार केल्यानंतर बुद्धाने 33 लोकांमध्ये गेल्याचा उल्लेख आहे. आणि आपल्या मातेला जो आहे
जी तुषित लोकातून आपली माता आली होती, इतर देव लोकातूनही तावतीस लोकांमध्ये म्हणजे स्वर्गात सगळ्या देवता आल्या होत्या आणि बुद्धाने अभिधम्म शिकवला होता, मातिका शिकवल्या होता असा उल्लेख आहे. 3 महिने ते बुद्ध तिथे राहिले आणि जेव्हा ते परत आले, त्यांचा जो तिथला निवास संपल्यावर जेव्हा उतरताना मग ते आपल्याला ते चित्र आपल्याला बऱ्याच वेळा दिसते आपल्याला पेंटिंग मध्ये, की 3 प्रकारच्या शिड्या होत्या आणि बुद्ध खाली उतरत आहे आणि ब्रह्मा आहे, सक्क देव राजा आहे किंवा इतर देवता आहे ना, सगळं कोणी छत्र धरलेलं आहे, कोणी पात्र धरलेलं आहे ना, कोणी वारा घालत आहे बुद्धांना आणि बुद्ध खाली उतरत आहे आणि इतर देवता त्यांच्या स्वागत म्हणजे स्वागत म्हणून किंवा त्यांचे पाठवण्यासाठी जे काही समारंभ आहे तो त्यांनी आयोजिला होता. आणि त्यावेळेस बुद्ध जे आहे ते संकस्स जे नगर आहे जिथं सारीपुत्त थांबले होते, त्यांना सारीपुत्त थेराची प्रज्ञा लोकांना दाखवायची होती. कारण आपल्याला माहित आहे की सारीपुत्त थेर हे वयाने पण खूप सिनियर होते आणि ज्ञानाने पण खूप सिनियर होते आणि अभिधम्म सांगण्याची त्यांची हतुटी लाजवाब होती, म्हणजे ती त्यांची स्पेशालिटी होती. खूप इतका कठीण विषय जो आहे तो खूप सोप्या भाषेत सांगायचे, पण ते अबोला होते इतर वेळेस, ते साधे पण होते. आणि बुद्धांना असं वाटलं की सारीपुत्त थेर जे आहे यांची प्रज्ञा आपण लोकांना दाखवायची आहे. मग ते सारीपुत्त थेर कुठे आहे, मग इथे आहे. मग तेव्हा सगळी जनता तिथे तयार झाली उभी होती बुद्धाच्या स्वागतासाठी. बुद्ध उतरले आणि सारीपुत्त थेराला काही प्रश्न विचारले आणि मग सारीपुत्त थेराने दळादळ उत्तर दिले आणि सारीपुत्त थेराची जी पहिया आहे, प्रज्ञा जी आहे, सगळ्या लोकांना कळले. सारीपुत्त थेराचं महत्व कळलं. साधी गोष्ट नाही, बुद्ध ते वरून येतात खाली आणि सारीपुत्त थेराला प्रश्न विचारतात, तर मोठाच प्रसंग असेल तो. तर तो आहे देवा आरोहण समागम, बुद्धांचे तावतीस लोकातून संकस्स नगरात आगमन. तर ही संदर्भ पण त्याच पहिलेच्या देव आरोहण वस्तूमध्येच आहे. आणि तिसरा जो समागम हा हा आता जो रतन सुक्त आहे, आता जो आपण चर्चा करत होतो तो आहे बुद्धाचे राजगीरवरून वैशालीला नगरीत जाणे आणि परत येणे. तर हा जो आहे खूप सुंदर वर्णन आहे. असे 3 मोठे समागमाचा आपल्याला उल्लेख मिळतो. 3 महानादाचा पण उल्लेख मिळतो, पण ते मी तुम्हाला सांगत नाही आता. नेक्स्ट. तर जेव्हा एवढा लाभ सत्कार झाला किंवा एवढं स्वागत समारंभ झाल्यावर भिक्खूंनी बुद्धांना विचारलं होतं की तुम्ही म्हणजे हा एवढा मोठा समारंभ कसा काय झाला, तर काही असे पूर्वजन्मीचे काही कर्म आहे का ज्याचे विपाक आता मिळाले. तर बुद्ध म्हणतात हो, एवढा मोठा लाभ सत्काराचे पूर्वजन्मीचे कर्म आहेत. आणि ते बुद्धांनी सांगितले की पूर्वजन्मी बोधिसत्व जे होते, म्हणजे बुद्ध बोधिसत्व असताना संख नावाचे ब्राह्मण होते आणि त्यांचा जो पुत्र होता तो सुसिम होता. आणि सुसिम जे आहे ते पुढे प्रवज्जित झाले आणि पश्चेक बुद्धाच्या उपदेशाने अरंत झाले. ठीक आहे. नंतर मग त्यांचा परिनिब्बाण झाला. तर आता थोडस आमची चर्चा चालू होती किंवा आमचे जे संजय गायधनी सर आहेत त्यांनी पण एक मुद्दा मांडलेला आहे. तर त्या अट्टकथेत म्हणजे याच अट्टकथेत असं सांगितलेलं आहे की ते पश्चेक बुद्ध झाले असा उल्लेख आहे. आणि त्याच्यावर थोडस कन्फ्युजन बी आहे, ते पश्चेक बुद्ध झाले की अरंत झाले. कारण चर्चा अशी आहे की बुद्ध किंवा पश्चेक बुद्ध हे आपले स्वतःचा मार्ग स्वतः निवडतात निब्बाणाला जाण्याचा. आणि इथे सुसिम जे थेर आहे त्यांना पश्चेक बुद्धांनी उपदेश केला आहे. तर कुणी जर उपदेश केलेला असेल तर ते बुद्ध बनत नाही, पश्चेक बुद्ध बनत नाही, ते अरंत बनतात असं आहे. तर नक्की काय आहे याचे संदर्भ आपल्याला अजून कुठे मिळतील तर ते आपण बघू. पण म्हणजे ते पश्चेक बुद्ध झाले असतील किंवा अरंत झाले असतील त्याचे संदर्भ आपल्याला या अट्टकथेत जे मिळाले ते तुमच्या समोर मांडलेले आहे. जिज्ञासूने अधिक संशोधन करून त्याच्यावर भाष्य केलेलं बरं आहे. तर सुसिम भक्तेचे परिनिर्वाण झाले, म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना परिनिर्वाण प्राप्त झाले आणि त्याच्यावर लोकांनी मग स्तूप बांधला आहे. आणि जेव्हा बोधिसत्वला माहितच नाही की ते म्हणजे ते बाहेर गेले एवढंच माहित आहे, पण बोधिसत्व जेव्हा त्यांना शोधायला आले तेव्हा त्यांना कळलं की सुसिम तीर्थचा परिनिर्वाण झालेला आहे. आणि मग त्यांनी ते स्तूप शोधलं आणि तिथे साफसफाई केली, फुलं वाहले आणि जे काही त्यांना वंदन करायचं होतं, जो सत्कार करायचा होता त्या स्तूपाचा, तर बोधिसत्वाने केला. आणि त्याचं जे फळ आहे ते आता ह्या सत्कार जो झाला आहे, लाभ सत्कार असं सांगितलेलं आहे. आता रतन सुत्तामध्ये मी सांगितलं ना की बुद्धाच्या गुणाचं वर्णन केलेलं आहे आणि या अट्टकथेत ते सांगितलेलं आहे
की बुद्धाचे जे गुण आहेत, म्हणजे अनेक गुण आहेत, त्यातले काही इथे हे केलेलं आहे. त्यांच्या काय आहे, पारमी, तर पारमिता पूर्ण केलेल्या आहेत. कोणत्या पारमिता? 10 मुख्य पारमिता आहे, 10 उपपारमिया आहे आणि 10 परमत्थ पारमिया, असे 3 प्रकारच्या ज्या पारमी होत्या, म्हणजे 30, असं 10 10 10 अशा 30 पारमी बुद्धांनी पूर्ण केलेल्या आहेत. ते बुद्धाचे गुण आहे. पंचमहापरिचारो, म्हणजे त्यांनी 5 महापरित्याग केलेले आहेत, ते त्याबद्दल सांगितलेलं आहे. 3 चर्या आहे, लोकत्वचर्या, ज्ञातत्वचर्या आणि बुद्धत्वचर्या, हे पण त्यांचे गुण आहेत. गब्ब वोकंती आहे ना, त्यांनी गर्भात जो प्रवेश केला आहे ना, गर्भात जन्म घेतला महामायाचा, त्याचा पण तो एक म्हणजे तुषित लोकातून येऊन त्यांनी मनुष्य लोकात महामायाच्या गर्भात जन्म घेतला, त्या संदर्भात ते आहे. जाती म्हणजे जन्म घेतला. अभिनिखमन आहे ना, म्हणजे गृहत्याग केला. पधानचर्या म्हणजे ज्ञान प्राप्ती केली. बोधी पलंके मार विजय, जेव्हा त्यांना बोधी प्राप्ती झाली तर तिथे बसून त्यांनी मारावर कसा विजय मिळाला. सपयुत ज्ञान परिवेदम आहे ना, जे सर्व जे ज्ञान आहे, परचित्त ज्ञान किंवा बाकी जे आहे ना, पुब्बे निवास ज्ञान जे आहे, पूर्वाच्या जन्माचं ज्ञान आहे, दुसऱ्याच्या चित्तातलं ज्ञान आहे, दिव्य सोत आहे, दूरचं ऐकू येणं, दूरचं बघणं, हे सगळे जे त्यांनी इथे प्राप्त केले होते ते त्यांचं वैशिष्ट्य आहे बोधी प्राप्ती झाल्यानंतर. धम्मचक्र पवर्तन आहे ना, त्यांनी पहिलं धम्मचक्र पवर्तन केलं सारनाथला, ते त्यांचे गुण आहे. नवलोकोत्तर धम्मे, त्यांनी जे ग्रहण केलं होतं किंवा जे प्राप्त केलं होतं, 9 लोकोत्तर धम्म. तर हे जे सगळे आहेत, हे बुद्धाचे गुण आहे. त्या गुणाचं वर्णन रत्नसूत्रात केलेलं आहे. आनंद थेराने ते गुण गायलेले आहेत आणि मग त्या रत्नसूत्राचा प्रभावाने जो काही त्या लोकांचा, वैशालीच्या नगराचा फायदा झाला, त्याचं वर्णन आपल्याला या अट्टकथेत मिळत आहे. याचे जे संदर्भ आहेत हे वैशाली मॅडमने सांगितलेलेच आहेत. तुम्ही ते लेक्चर पुन्हा ऐका, म्हणजे याच्यावर तुम्हाला डिटेल माहिती मिळेल. नेक्स्ट. तर ही जी गाथा होती ना, आधीची पहिलीची पीपीटी. हॅलो. हा, तर याच्यात जी 291 नंबरची जी गाथा होती, पर दुःख पधानेन अत्तनो सुखम इच्छती, खूप सुंदर गाथा याच्यात सांगितलेली आहे. दुसऱ्याला दुःख देऊन जो स्वतःचे सुख इच्छितो, तर वेर संग ससंग संगठो वेरासो न परिमुच्यते, तर जो दुसऱ्याला दुःखी बनवतो आणि त्यात आपलं सुखासाठी दुसऱ्याला दुःखात टाकतो, दुःखाला दुःखी बनवतो, तर अशा लोकांचं वैर कधीही संपत नाहीये, असं या गाथेमध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट. नंतर आहे वैशाली मॅडमने त्या दिवशी दुसरी अट्टकथा जी सांगितली होती ती होती कुकुट अंड खादिक वथू. कुकुट म्हणजे कोंबडी, अंड म्हणजे अंड, खादिका म्हणजे खाणारे गोष्ट. कोंबडीचं अंड खाणाऱ्याची गोष्ट सांगितली होती. ही खूप छोटी गोष्ट होती आणि याच्यात गाथा क्रमांक 291 होती. तर एक जी मुलगी आहे तिला कोंबडीचे अंड खाण्याची खूप सवय लागली होती. कोंबडीनं अंड दिलं की कोंबडीला बाजू करायची आणि ते अंड गायचे. त्या कोंबडीच्या मनात द्वेष उत्पन्न झाला आणि तिला वैर भावना उत्पन्न झाल्यामुळे मी हिला मारून टाकेन असं तिच्या मनात यायला लागलं त्या कोंबडीच्या. तर आपल्याला ना म्हणजे बुद्धाच्या वचनावरून, अट्टकथावरून, गाथेवरून आपल्याला असं कळतंय की फक्त मनुष्यालाच भावना नसतात, तर प्राणी जे आहेत, पशु पक्षी आहेत, किडे, छोटे छोटे एकदम स्मॉल, जे म्हणून आपण स्मॉलेस्ट, त्यांनाही चित्त असतं, त्यांनाही राग, द्वेष, लोभ असतो, तर क्रोध असतो त्यांना, आपल्याला कळत नाही, पण त्या सगळ्या भावना ज्या आपल्या आहेत त्या त्यांच्या असतात. तर त्या कोंबडीला क्रोध उत्पन्न होतो, द्वेष उत्पन्न होतो या अंडे खाणाऱ्या मुलीच्या, आणि नंतर मी हिचा बदला घेईन म्हणून ती त्यांची जन्मजन्मीचे, ती मुलगी पुढे बळी पडते, नंतर ती कोंबडी बळी पडते, वेगवेगळे जन्म घेतात, अशी ती अट्टकथा वैशाली मॅडमने सांगितलेली आहे. आणि यांनी वैरोवैरी जन्म, काय म्हणतो, वैर भावना, जन्मोजन्मी वैर भावना ठेवलेली आहे. तर पहिल्या जन्मात ती कोंबडी जी आहे ती दुसऱ्या जन्मात मांजर होते, नंतर हरिण होते, नंतर चित्ता होते, नंतर यक्षिणीच्या म्हणजे बुद्धकाळी ती यक्षिणी होते, असा तिचा प्रवास असतो. आणि मग दुसरी मांजर होते, म्हणजे एकमेकाला कसे खातील त्या अर्थाने त्यांचे जन्म होतात आणि बदला घेतात ते, असा.
तर बुद्धाचा वैरभाव नष्ट करण्यासाठी उपदेश करतात. शेवटच्या जन्मात जे आहे की ती एक स्त्री असते, महिला म्हणजे मनुष्य योनीत जन्मते आणि एक यक्षिणी योनीत जन्मते आणि त्या स्त्रीचे, त्या महिलेचे ते मूल खात असते ती यक्षिणी. आणि नंतर मग जेव्हा हे प्रकरण बुद्धाकडे जात आहे तर बुद्ध त्यांचा वैरभाव नष्ट करतात की हा तुमचा जन्मजन्मीचा वैरभाव आहे, हा कधी नष्ट होईल, कुठेतरी थांबायला पाहिजे ना. नंतर त्यांनी जी पहिली जी अट्टकथा होती काळ यक्षिणी वत्थू झालेली आपली, त्यावेळेस त्यात जे सांगितलेलं आहे, न ही वेरे न वेराने समंती कुदाचन अवेरेनेच समंती एस धमो सनंतन. दुसऱ्यांना दुःख देऊन स्वतःला सुख मिळवणाऱ्या व्यक्तीचे नय कधीच नष्ट होत नाही आणि वैराने वैर कधीच शमत नाही. हे जे बुद्धानं जी सनातन सत्य सांगितलेलं आहे त्या संदर्भात इथे जी गाथा आलेली आहे ती आपण बघू. नेक्स्ट. तर हा, तर थोडक्यात वैरभाव मुळे तुमचं वैर शमणार नाही, तर अवैरानच ते वैर शमेल असं या अट्टकथेत सांगितलं होतं. आणि तिसरी जी अट्टकथा होती भद्दीय भिक्खू वत्थू गाथा, ही 292 आणि 293 अशा दोन गाथा होता. तर हे भद्दीय गाव आहे आणि या भद्दीय गावाचे जे भिक्खू आहे ना, हे धम्मामध्ये आहे ना, ध्यानामध्ये फार अपरिपक्व आहे, त्यांचं मनच लागत नाही. आपल्याला माहित आहे की यांनी वेगवेगळ्या गोष्टींनी त्यांनी पादुका बनवल्या होत्या, आपले पादत्राणं बनवले होते, चपला बनवल्या होत्या. आपल्याला हे माहित आहे की जेव्हा विनपिटकाचा आपण अभ्यास करतो तर पूर्वी भिक्खू चप्पल वापरत नव्हते, म्हणजे त्यांना अनुमती नव्हती. पण जेव्हा काटे आहे, खडक आहे, टोकदार काही आहे, जंगलातून जायचं आहे आणि काही किडे मकोडे पण असतात, या सगळ्या गोष्टीसाठी जेव्हा बुद्धांना वाटलं तेव्हा त्यांनी विनय बनवला की भिक्खू हे पादत्राण वापरू शकतात, पण ते नैसर्गिक याच्यापासून बनवलेले असावे, हे ना, प्राण्याच्या कातडीपासून बनवलेले नसावे. मग काय करायचं, मग लोकांनी शोध लावले, भिक्खू भिक्खू लोकांनी, अरे याचं आपण चप्पल बनवू, त्याची चप्पल बनवू, असं करत करत या अट्टकथेमध्ये कशा कशाचे चप्पल बनवतात त्याचे सगळे संदर्भ आलेले आहेत. तर तृण पादुका आहे ना, म्हणजे गवतापासून आहे, किंवा मऊ गवताची मुंज पादुका, पब्बज पादुका, खजूर पानाची पादुका, किंवा कमळ पादुका, कांबळी म्हणजे लोकरीची पादुका, असे अनेक प्रकारचे पादुका लोक बनवत होते. आणि हे जे भत्तीय जे भिक्खू आहे यांचा जास्त इंटरेस्ट वेगवेगळ्या प्रकारचे पादुका बनवण्यात होता आणि ते घालून सगळ्यांना दाखवायचे ही कशी चांगली आहे, हे कशी वाईट. तर हे सगळे करत असताना बुद्धांना जेव्हा हे वेगवेगळे प्रकार करायचे सगळ्यांना दाखवायचा प्रयत्न करायचे, तर इतर भिक्खूंना समाधीमध्ये एकाग्रतेमध्ये व्यत्यय यायचा. म्हणून हे प्रकरण जेव्हा बुद्धाकडे गेलं तेव्हा बुद्धाने सांगितलं की हे काय करता तुम्ही, बाह्य गोष्टीकडे असं काय लक्ष देत, ठीक आहे. आणि मग त्यांना एक गाथा सांगितली, त्या गाथेचा परिणाम असा झाला की हे जे भद्दीय भिक्खू जे आहेत हे आरंत झाले. यही किंच अपविद अकिचंपन कैरती उन्नळानं पमत्तानं तेसंग वड्डती आसवा. म्हणजे जे कर्तव्य आहे ते करत नाही, जे करण्यासारखं आहे, म्हणजे भिक्खूनी काय करायला पाहिजे, असं असं वागायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे, निपानासाठी प्रयत्न करायला पाहिजे, चित्त शुद्धीचा प्रयत्न करायला पाहिजे, हे त्यांचे कर्तव्य आहे, ठीक आहे. तर जे कर्तव्य आहे ते करत नाही आणि जे अकर्तव्य आहे ते करतात. जे करायचं नाही ते करत आहे, म्हणजे चपला याच्या या बाह्य गोष्टीसाठी तुम्ही जास्त लक्ष देता. तर अशा जे उन्हाळ प्रमादी माणसाचे याच्यामुळं तुमचं चित्त शुद्ध होणार नाही, तर तुमची अटॅचमेंट वाढणार आहे, तुमचे चित्त मल वाढणार आहे, असं या गाथेचा अर्थ होता ढोबळ. येसांच्या मारता की निच्चं काय गता सती अकिच्चं ते न सेवंती किच्चे सातच्च कारिनो सतानं संपजानानं अथ गच्छती आसवा. तर जे सदैव कायागती सतीची भावना करतात, जे कर्तव्य करत नाही, सतत कर्तव्यामध्ये जागरूक असतात, विचारशील असतात, त्यांचे आश्रव जे आहेत ते नष्ट होतात, तेच त्यांचे चित्त शुद्ध होतात, तेच निब्बाणाला पोहोचतात. जे कर्तव्य आहेत ते कर्तव्य करतात त्यांचे, पण जे अकर्तव्य करतात त्यांचे चित्तमल वाढत जातात. तर या दोन्ही गाथा आहे ना जवळजवळ सारख्याच आहे, फक्त विरुद्ध अर्थाने त्या आहेत. दोन्ही प्रकारच्या भिक्खूंसाठी त्या सांगितलेल्या आहेत, 292 आणि 293 नंबरचे. नेक्स्ट. लकुंटक भद्य थेरवथू.
आता इथे पण बद्दी आलेला आहे, तर हा लकुंटक बद्दी तेर वस्तू आहे ना, ही याच्यात दोन गाथा होत्या, 294 आणि 295. आपल्याला माहिती आहे का लकुंटक भिक्खू आहे, याच्या आधी पण ती अट्टकथा झालेली आहे आणि इथे त्या लकुंटक भिक्खूचा छोटासा संदर्भ आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की लकुंटिका म्हणजे बुटका. तर हे लकुंटिका बद्दीय भिक्खू जे आहे हे खूप उंचीने खूप ठेंगणे होते, त्यामुळे त्यांना लकुंटिका भिक्खू म्हणायचे आणि त्यामुळे सगळे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे, ही कोण आहे, ही कोण आहे. पण ते अरहंत झाले होते, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांचा खूप चांगला उपयोग बुद्धाने करून घेतलेला आहे, आधीच्या अट्टकथेत आला आणि इथेही आलेला आहे. तर जेव्हा काही भिक्खू वनामधून आहे ना, अरण्यक भिक्खू बुद्धांना भेटण्यासाठी विहारात आले ना, तर त्यावेळेस नुकतेच लकुंटिक भिक्खू जे आहे ते बुद्धाकडे बसले होते आणि हे येण्याच्या आधी नुकते निघणारच होते, म्हणजे निघालेच होते ते. तर ते निघाले आणि हे अरण्यातले भिक्खू बुद्धासमोर आले. तर बुद्धाने त्यांना आश्चर्यचकित केलं की तुम्ही यांना ओळखता का, हे जे गेले ते. तर ते म्हणतात नाही, आम्ही ओळखत नाही. तर ते म्हणतात यांनी आहे ना आपल्या आई वडिलाचा खून केलेला आहे, आपल्या आई वडिलाला मारून टाकलेलं आहे, गाथेच्या रूपात सांगतात. बुद्धाची एक टिपिकल स्टाईल आहे. तर तो सरप्राईज एलिमेंट असतो त्या अरण्याक भिक्खूसाठी. अरे आई वडिलाची हत्या करून कोण अरहंत कसा बनवू शकतो. तर ते सांगतात की या लकुंटक थेराने आपल्या मात्या पित्याला मारून निदुःखी झालेला आहे ना, म्हणजे दुःखाच्या पलीकडे गेलेले आहे, म्हणजे निर्वाण प्राप्त केलेलं आहे, अरहंत झालेले आहे. तर ही गाथा सांगितल्यानंतर सगळे भिक्खू अरहंत झाले. बघा बुद्धांची जी एक टिपिकल स्टाईल, कुठून सुरुवात करतात आणि किती वेगळ्या प्रकाराने एखादी गाथा सांगतात. ती ही गाथा आहे ना फार महत्वाची आहे, याच्यावर चर्चा पण झालेली आहे. मातरंग पितरंग हंत्वा राजाने द्वेच खत्तीये रठ्ठ सानुचरंग हंत्वा अनिगो याती ब्राह्मण. म्हणजे आई वडील आणि दोन क्षत्रिय राजांना मारून राष्ट्रातील अनुयायांची हत्या करून ब्राह्मण खिनास होतो, दुःखरहित होतो, असं त्याचा अर्थ आहे. आता हे मातरंग पितरंग हत्वा म्हणजे नक्की काय, तर ते आपल्याला पुढे पीपीटी मध्ये दिसेल. तर माता पिता, माता म्हणजे काय, आता माता या आहे ना, आपण काय म्हणू त्याला, दृष्टांत म्हणू किंवा उपमा म्हणू, ठीक आहे. तर इथं माताला मारून टाकणं म्हणजे काय, मातेची हत्या करणं म्हणजे काय. इथं मातेला जी उपमा दिलेली आहे ती तृष्णेसाठी दिलेली आहे. म्हणजे तृष्णेमुळे भव निर्माण होतो ना, तृष्णेनं एखादा विकार उत्पन्न होतो, तृष्णा हा विकार आहे, त्याच्यामुळे एखादं उत्पन्न होत आहे. म्हणजे तृष्णा ही कशी आहे, माता कशी उत्पन्न करते का नाही, मुलाला पुत्र उत्पन्न करते, तशी ही तृष्णा पण उत्पन्न करते, भव उत्पन्न होतं तृष्णेमुळे. म्हणून तृष्णेला मातेची उपमा दिलेली, खूप सुंदर हे म्हणूनच जन्म देणारी माता म्हणजेच तृष्णा. आता पिता कोण आहे, तर अमुक राजाचा पुत्र किंवा मंत्र्याचा पुत्र आहे ना, मी राजा आहे, मी राजाचा पुत्र आहे किंवा मी असा मोठा आहे, अशी अहंकाराची जी भावना ठेवतो ना, त्याला पित्याची उपमा दिलेली आहे. तर पिता म्हणजे इथे कोण आहे, पितेची हत्या करणं म्हणजे काय, अहंकारचं विच्छेदन करणं, अहंकार नष्ट करणं, अशी उपमा दिलेली आहे बुद्धाने. आणि क्षत्रिय, दोन क्षत्रिय राजे असं सांगितलेलं आहे, क्षत्रियाची हत्या करणं. आता क्षत्रिय म्हणजे शाश्वत दृष्टी आणि उच्छेद दृष्टी. हे थोडक्यात सांगतो की शाश्वत दृष्टी काय, आपल्याला माहित आहे की बुद्धाने अनिच्छ सांगितलेलं आहे ना, नथिंग इज परमनंट, काहीही स्थिर नाहीये बुद्धानं सांगितलेलं आहे. आपलं काया पण स्थिर नाहीये आणि आपलं चित्त पण स्थिर नाही, याच्यावर आपली चर्चा झालेली आहे. पण काही लोक जे सांगतात की मी अमर आहे, आत्मा अमर आहे, मी परमनंट आहे, अशी जी भावना असते ना, ती शाश्वत दृष्टी म्हटल्या गेलेली आहे. एव्हरीथिंग इज परमनंट और आय एम परमनंट और सोल इज परमनंट, अशी जी मिथ्या दृष्टी असते त्याला शाश्वत दृष्टी म्हटलेलं आहे, म्हणजे ती नष्ट होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि बुद्ध वेगळ्या सांगतात, बुद्ध सांगतात अनिच्छा म्हणजे नथिंग इज परमनंट, एव्हरीथिंग इज चेंजिंग, नष्ट होणारी आहे, उद्भव होतो नष्ट होतो, उद्भव होतो नष्ट होतो, हे बुद्धाने सांगितलेलं आहे. तर ही जी मिथ्या दृष्टी आहे. आणि दुसरी काय आहे, उच्छेद दृष्टी, याच्यावरही चर्चा झालेली आहे. उच्छेद म्हणजे उच्छेदवादी. उच्छेदवादी म्हणजे काय, चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळत नाही, वाईट कर्माचं वाईट फळ मिळत नाही आहे, त्यामुळे खाओ पिओ मजा करो, मृत्यूनंतर काही जीवन नाहीये, हे जे म्हणतात की नाही इथेच आहे, पाप पुण्य काही नाहीये, कुशल कर्माचं कुशल फळ मिळत नाही, अकुशल कर्माचं अकुशल फळ मिळत नाही, मृत्यूनंतर काही उरत नाही आहे,
जे काही आहे ते इथेच आहे, असे अनेक लोकांची भावना असते. बुद्धकालीन सुद्धा एक पंथ असा होता जे उच्छेदवादी, त्याच्यावर सविस्तर चर्चा आलेली आहे. तर असे जे उच्छेदवादी आहेत ती मिथ्यादृष्टीच आहे. तर या दोन मिथ्यादृष्टी महत्वाच्या आहेत. जी एक आहे की एव्हरीथिंग इज परमनंट और आय एम परमनंट और सोल इज परमनंट, आणि दुसरं जे आहे उच्छेद दृष्टी की जीवनानंतर काहीच नाही आहे, पाप पुण्य काही नसतंय, त्याचं कसं फळ मिळत नाही, ती उच्छेद दृष्टी. या दोन्ही बुद्धांना मान्य नाही आहे, त्यांनी त्याला विरोध केलेला आहे. म्हणून ते त्यांची हत्या करणं, ते नष्ट करणं, ती दृष्टी मिथ्या दृष्टीवरून तुम्ही सम्मादृष्टीवर येणं, त्याचं त्या दृष्टीनं त्या लकुंटिक थेरानं ते केलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सानुचरंग अनिघो जे आहे ना, तर म्हणजे कर गोळा करणारा किंवा हे सगळं जे गोळा करणारा जो व्यक्ती असतो, ते जमा करणाऱ्या ज्या गोष्टी असतो वाईट किंवा अकुशल, ते सगळं नष्ट करतो आणि अनिघो होतो. अशी व्यक्ती जी आहे, माता पिता किंवा क्षत्रियचा किंवा या पिताचा जो खून करतो, हत्या करतो, तो माणूस कसा होतो? अनिघो होतो. अनिघो म्हणजे हे हा पतित होतो, जो म्हणतो ना आपण, जो प्रवाह असतो त्या प्रवाहातून बाहेर जातो, या भवसागरातून बाहेर येतो, दुःख रहित होतो, अनंत होतो, निब्बाण प्राप्त होतो, असं त्याचा अर्थ आहे. खूप सुंदर गाथा आहे. तुम्ही स्वतः ती विद्या मॅडमने खूप सुंदर सांगितलेले आहे आणि खूपच छान झालं होतं. तुम्ही ते ऐका. ठीक आहे. नेक्स्ट पुढची जी कथा होती ती आहे दारूसाठी का दारू साकटी का पुत्तवतू. तर इथे दारू म्हणजे माहित आहे ना, पालीमध्ये दारू जे आहे ते लाकडाला म्हटलं गेलेलं आहे. लाकूड म्हणजे दारू. ठीक आहे. दारू साकटी का पुत्त. साकटी का म्हणजे गाडी आहे ना, बैलगाडी कशी असते, तर ती गाडी, कार. ठीक आहे. आणि पुत्त म्हणजे पुत्र. तर लाकडाची गाडी वाहणारा आहे ना, लाकडं वाहणारी जी गाडी आहे त्या मालकाचा जो पुत्र आहे, त्याची ही कथा आणि गाथा आहे. 296 ते 301 असे 5 गाथा आहे याच्यात. 2 मुले वेगवेगळ्या पंथातले. तर त्यांनी लहानपणी त्या मुलाबद्दल सांगितलेलं. एक लहान मुल असतंय आणि त्याच्या तोंडात नेहमी आहे ना बुद्धाचं स्मरण असतंय. हे बुद्धा, हे नमो बुद्धा आहे, असंच करत राहतो तो नेहमी. तर गोट्या खेळताना सुद्धा तो नमो बुद्धा आहे, गोट्या फेकताना किंवा काही मारताना जो आहे ना, तो नमो बुद्धा आहे म्हणतो आणि नेहमी जिंकतो. आणि जो दुसरा मुलगा जो असतो तो दुसऱ्याला मानणारा असतो, तो नेहमी हारतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मिथ्या दृष्टीवाला जो मुलगा असतो तो नमो अरहंत असं म्हणत असतो. तुम्ही समजून जा की ते कोणाला म्हणत असते. तर सम्यक दृष्टीचा मुलगा, एकदा काय होतं की हा जो मुलगा आहे सम्यक दृष्टीचा, म्हणजे दारू साकटिका पुत्त, हा जो आहे हा वडिलासोबत जंगलात जातो काड्या आणायला आणि नंतर बऱ्याच काड्या वगैरे गोळा करतात, ते लाकडं गोळा करतात, बैलगाडीत टाकतात आणि नंतर परतीला येतात. परतीला संध्याकाळ होत आलेली असते. तर तिथेच आहे ना एक स्मशानभूमी असते, त्याच्या बाजूला पाण्याची पण व्यवस्था असते. तर हा माणूस खूप थकलेला असतो, जंगलातून आलेला असतो, त्याला भूक पण लागलेली असते, तहान पण लागलेली असते आणि बैल पण थकलेले असतात. तर तो बैलाला मोकळं करतो आणि जेवायला बसतो. तर जेवायला बसताना काय होतंय, हे बैल जेव्हा सुटले तर संध्याकाळची वेळ झालेली आहे, त्यांना वाटतं आता ते सरळ गावाकडे निघून जातात, त्यांच्या घराकडे. बैलांना, प्राण्यांना बरोबर कळतंय आपलं का, ते निघून जातात आणि हा जेवतो, थोडा आराम करतो, तर बघतो तर बैल नाहीये. मग हा जो पिता जो आहे तो म्हणजे गावामध्ये जातो बैल शोधायला आणि जेव्हा बैल शोधायला जातो तेव्हा या मुलाला एकटंच ठेवतो त्या बैलगाडी जवळ. तो बिचारा मुलगा जो आहे ना, तो वाट बघतो, वडिलाची पित्याची वाट बघतो आणि थकून तिथेच झोपतो. लहान मुलगा आहे तो. ठीक आहे. बैलगाडी खाली झोपतो. आता इकडे जो पिता जो आहे तो, त्याला बैल मिळतो तर तो पुन्हा बैल घेऊन बैलगाडीकडे येणार असतो नगराच्या बाहेर, पण नगराचे द्वार बंद झालेले आहे. तर त्याला खूप चिंता लागते की मुलगा माझा एकटा जंगलात आहे आणि भय आहे त्याला. आपण त्याला नगराचे द्वार उघडत नाही, त्याला काही इलाज नाही. आता ते स्मशानभूमीमध्ये 2 यक्ष असतात. ते बघतात की हे मुलगा आहे, या मुलाला त्यातला एक जो यक्ष जो असतो ना, तो बुद्धाला मानणारा असतो, एक बुद्धाला न मानणारा असतो, त्याला बुद्धाशी काही संबंध नसतो. तर तो बुद्धाला न जो मानणारा असतो तो म्हणतो की आपण या मुलाला खाऊ. तर तो बुद्धाला मानणारा जो यक्ष असतो तो म्हणतो की नाही, या मुलाला आपण मारू नये. पण तो पहिलेचा यक्ष ऐकत नाही, तो बुद्धाचे त्या मुलाचे पाय ओढत जातो
तर पाय जसा ओढतो ना, तर त्या मुलाला सवय आहे नमो बुद्धाय म्हणायची, ठीक आहे, नमो बुद्धस्स असं त्याच्या तोंडातून येतं. तो यक्ष एकदम पाय सोडतो आणि तो म्हणतो, अरे मी चूक केली, मी याला हे करायला नव्हतं पाहिजे. मग ते त्याला पश्चाताप होतो आणि मग ते दोन्ही यक्ष आहे ना, याची आपण काळजी घ्यायला पाहिजे रात्रभर, हा एकटाच आहे मुलगा, म्हणून ते ठरवतात की याची आपण काळजी घेऊ. मग त्याला भूक लागली असेल, मग भूक लागली असेल तर ते आहे ना राजाच्या किचन मध्ये जातात आणि एक मोठी थाळी असते सोन्याची, जी काही असेल मौल्यवान थाळी, त्यात ते अन्न घेऊन येतात आणि ते दोघं आहे ना याच्या आई वडिलाच्या रूपामध्ये येतात आणि त्या मुलाला खाऊ घालतात जेव्हा, आणि ती थाळी तिथे बैलगाडीवर ठेवतात. इकडे जेव्हा राजाला कळतंय की आपली थाळी चोरीला झालेली आहे, मग ते शोधत शोधत येतात, तर या बैलगाडी जवळ येतात आणि या बैलगाडी जवळ येतात तर त्यांना त्याची थाळी दिसते आणि तिथं तो मुलगा दिसतो. तर ते त्या मुलाला म्हणतात की ही थाळी कशी चोरली, कुठून आणली, काय आणली. तर तो मुलगा म्हणतो, मला माहिती नाहीये, मी तर झोपलो होतो, माझे आई वडील रात्री आले होते, त्यांनी मला जेवण दिलं, मी जेवण केलं आणि मी झोपलो. तर त्या राजाला वाटतं की हा तर खरं सांगत आहे, पण थाळी आली कशी इथे. मग ते त्याच्या आई वडिलालाही घेऊन येतात. ते तो म्हणतात, हो आम्ही तर नगराचे द्वार बंद झाल्यामुळे आम्ही काही तिथे पोहोचू नाही शकलो, आम्ही गेलोच नाही ती थाळी घेऊन, किंवा थाळी आम्हाला माहितच नाही. मग राजाला आहे ना ही वाटतं की काहीतरी गंभीर प्रकरण आहे आणि याचं निरसन कसं होईल, कारण मुलगा खोटं बोलत नाही, आई वडील खोटं बोलत नाही, पण थाळी तर तिथे गेलेली आहे. मुलगा म्हणतो मला जेवण मिळालेलं आहे, आई वडील आले होते, नक्की प्रकार काय. तर ते सगळं घेऊन, म्हणजे वडिलाला, आई वडिलाला घेऊन, त्या मुलाला घेऊन राजा आहे ना बुद्धाकडे जातात. पुढे काय होतंय बघा, खूप सुंदर कथा आहे. तर ते म्हणतात की हा जो मुलगा म्हणतो की मी बुद्धानुसती आहे, रात्रभर त्याला प्रोटेक्शन मिळालं, तर हे काय खरं आहे का, काय बुद्धाचं नामस्मरण केलं, बुद्धाला फॉलो केलं, बुद्धाची अनुसती केली, तर काय आपल्याला प्रोटेक्शन मिळत आहे. तर बुद्ध म्हणतो, हो, बुद्धाची अनुसती केल्यावर तुम्हाला प्रोटेक्शन मिळत आहे, पण फक्त बुद्धाचंच अनुसती करून प्रोटेक्शन नाही मिळणार. तर तुम्हाला धम्माची पण अनुसती केली, संघाची पण केली, कायेबद्दलही केली, करुणा आहे, मेत्ता आहे, या सगळ्या अनुसती ज्या आहे यातलं कोणतंही एक करा, सगळ्या करा, त्यामुळे तुम्हाला प्रोटेक्शन मिळू शकतंय. असं खूप महत्वाचा संदेश या अट्टकथेतून बुद्धाने आपल्याला दिलेला आहे आणि खूपच सुंदर कथा आहे. तुम्ही जरूर ऐका. विद्या मॅडमने पण खूप चांगल्या तऱ्हेने ती सांगितली. पुढे तर यात जी गाथा जी आहे, सुपबुद्धं पपूज्यते सदा गौतम सावका येसंग दिवाच रत्तोच नित्यं बुद्ध गता सती. ते गौतम बुद्धाचे श्रावक नेहमी सतीमान आहेत, जागृत आहेत, जे दिवस आणि रात्र सतत बुद्धाची अनुसती करतात, बुद्धाला फॉलो करतात, बुद्धाच्या उपदेशांना फॉलो करतात, असं सांगितलं आहे. सुपबुद्धं पपूज्यते सदा गौतम सावका येसंग दिवाच रत्तोच नित्यं धम्मगता सती. ते गौतम बुद्धाचे श्रावक नेहमी सतीमान आहेत, जागृत आहेत, जे दिवस आणि रात्र सतत धम्माची आहे ना, धम्मगता सती आहे ना, हे सगळ्यात दोन्ही गाथा सारख्याच आहे, फक्त पहिले बुद्ध गता सती आहे, नंतर धम्मगता सती आहे, दुसरी गाथा, तिसरी गाथा, पाचवी, चौथी, पाचवी गाथा अशीच आहे. पुढे नेक्स्ट नेक्स्ट हीच आहे सर, हीच आहे नेक्स्ट 298 हीच आहे नेक्स्ट स्लाइड. बरोबर. तर आपण आता पुढच्या अट्टकथेवर जाऊ. हे जे आहे ना, मी जे सांगितलं होतं अहिंसा, याच्या बुद्धानुसती, कायानुसती, मेत्ता, करुणा या ज्या सांगितल्या होत्या ना, त्याच गाथा त्या पुढे आहेत. तर आपण तिथून स्किप करू कारण वेळ कमी आहे. नेक्स्ट. तर नंतरची जी कथा आहे, नंतरच्या ज्या 4 कथा आहेत त्या लबाने सरांनी घेतल्या होत्या, मागच्या आठवड्यात त्या झालेल्या आहेत आणि फीडबॅक खूपच चांगले आलेले आहेत. तर याच्यात आहे ना, पहिली जी अट्टकथा होती ती होती वज्जी पुस्तक भिक्खू वत्तू गाथा. तर ही याच्यात याचा संदर्भ असा आहे की एक वज्जीचा जो राजपुत्र होता, त्यांनी प्रवज्जा घेतली आणि वनामध्ये, अरण्यामध्ये तो जाऊन विपश्यना करत होता, ध्यान करत होता. तर त्या गावामध्ये जो आहे ना, वैशाली नगरात जो आहे, तिथे खूप मोठा उत्सव चालू होता आणि रात्रभर वाद्य वाजत होते, लोक नाच गाणे करत होते, विविध वाद्यांचा आवाज होता, कोलाहल होता. हा जो वज्जी राजपुत्र आहे,
हा ध्यान करायला बसलेला आहे किंवा संक्रमण करत आहे आणि नगरामध्ये असे जोरजोराचे नगारे किंवा जे वाद्य वाजत आहे, त्यामुळे त्याचं चित्त विचलित झालेलं आहे. चित्त विचलित झालेलं आहे म्हणजे काय ना, त्याला आसक्ती किंवा त्याला तो आठवायला लागले तिकडचं जे एन्जॉयमेंट आहे ना त्या उत्सवाचं, आणि त्याला वाटतं की मी जंगलात असं एकटा पडलेला आहे, मी काही मला काही फायदा नाही, मी काही एन्जॉय करू शकत नाही, अशी एक भावना त्याच्या मध्ये निर्माण होते. सर्व लोक आनंदित असताना आपण एकटेच वनात एखाद्या ओंडक्यासारखे आहे ना, लाकडी ओंडका आहे ना, मेलेलं झाड जे असते त्याचा जो पडलेला तुकडा आहे ओंडका जंगलामध्ये, तसं माझं आहे ना, मी जंगलात असं त्या ओंडक्यासारखा पडलेला आहे, खूप मंद भाग्य आहे मी, खूप कमनशिबी आहे, असं तो म्हणतो. आणि ती गाथेच्या रूपात आलेला आहे. संयुक्त निकायमधली ती आहे. एक का मयं अरय विहराम अपविद्धं वनस्मी दारुकं एत दिसी काय रक्तिया कुसुम नाम हे पापी होते. म्हणजे मी खूप मंदभागी आहे, मी ओंडक्यासारखा पडलेला आहे, असा तुम्हाला अर्थ दिलेलाच आहे. असं त्याच्या मनात भावना उत्पन्न होते की लोक एन्जॉय करून आलो, मी जंगलात काय करत आहे बघा. तर नेक्स्ट, तर त्या वनामध्ये जी एक देवता असते ना, ती याचं चित्त जाणते आणि हा खूप पश्चाताप सारखा करत आहे, याचं मन विचलित झालेलं आहे. म्हणून ते काय सांगते, खूप सुंदर गाथा आहे, मला खूप आवडलेली आहे. ती म्हणते की एक कोव त्वं अरये वेहरसी अपविधवं वनस्मी दारुकं तस्य ते बहुका पिहयन्ति नेरयिका विय सग्ग गामिनंती. नेरयिका विय सग्गम गामिनेती. इतकी सुंदर आहे, त्याचा अर्थ आहे का पुढे, नसेल तर मी सांगतो तुम्हाला. की ती देवता त्याला प्रोत्साहित करण्यासाठी, उत्साहित करण्यासाठी सांगते, हे खरं आहे की तू एक कोव त्वं अरये वेरसी, तू एकटा अरण्यात विहार करत आहे आणि कसा दिसत आहे किंवा कसा आहे, अपविद्धं व वनस्मी दारुकं, एका लाकडी ओंडक्यासारखा तू जंगलात तू एखाद, हे खरं आहे. पण एक लक्षात ठेव, तुझी जी जीवनशैली आहे, तू ज्या मार्गावर आहे, तू जे करत आहे ना, म्हणजे प्रवज्या घेऊन अरण्यात ध्यान जे करत आहे, तुझ्याकडे बघून तुला ते लोक आनंदी दिसत आहे किंवा नाच गाणे करत आहे, तुला ते लोक आनंदी दिसत आहे, पण तुला माहिती नाही की ते लोक तुझ्याकडे बघून कसे म्हणजे भावना करतात. निरयामधला म्हणजे नरकामधला एखादी व्यक्ती स्वर्गातल्या लोकांबद्दल कसे म्हणजे द्वेष किंवा त्या यानं बघतो, अरे किती सुंदर आहे तो, तो सुख हे करत आहे, मी तर नरकामध्ये पिचत आहे, अशी जी भावना असते, अशी या पुथ्थजनाची सणामध्ये कामभोगीवादी जे लोकांची भावना भिक्खूच्या संदर्भात असते. तो किती शांत आहे, तो किती आहे, त्याला काही त्रास नाही, त्याला काही अडचणी नाही आहे ना, असं ते हे करतात. तर त्यांना खूप सुंदर उपमा त्या देवतेनं सांगितलेली आहे, नेरळिक विह, म्हणजे नरकातल्या लोकांना स्वर्गातल्या लोकांबद्दल जी भावना उत्पन्न होते, तसे सर्वसामान्य लोकांना भिक्खू बद्दल हे होते. तर यू आर ऍट राईट प्लेस, तू योग्य स्थळी आहे, योग्य ठिकाणी आहे, असं बुद्ध म्हणजे ती देवता या भिक्खूला सांगते आणि त्यामुळे त्याचा उत्साह वाढतो. पुढे काय होतंय नेक्स्ट, तर जेव्हा मग तो भिक्खू जो आहे तो नंतर बुद्धाला भेटण्यासाठी येतो आणि तेव्हा बुद्ध ही गाथा सांगतात, दुपबज्ज दूर अभिरम, ठीक आहे, दुरावासन घर दुःख. खूप सुंदर गाथा आहे ही. प्रवजिताचे जीवन कष्टपूर्ण आहे, त्यात रममान होणे कठीण आहे. म्हणजे एखादा भिक्खू इच्छेविरुद्ध प्रवजित होत असेल तर त्याचं मन आहे ना, प्रवज्जेत रमणार नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दुरावासा घरा दुःखा, आणि याच्यात दोन अर्थ सांगितलेले आहे. म्हणजे जे घर राहण्यायोग्य नाही तिथे राहणे ते दुःखदायक असतंय, किंवा गृहस्थी लोक खूप दुःख भोगत असतात, असं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर दुःख समान सहवासो, म्हणजे विरुद्ध मताच्या, विषम मताच्या व्यक्तीसोबत राहणं दुःखदायक असतं. हे तर आपण सगळेच जाणतो आहे ना, समस्वभाव आणि विषम स्वभाव. आपला जो मित्र असतो त्याचा समस्वभाव असतो, आणि आपला जो मित्र म्हणजे विरुद्ध जो असतो, विरोधी असतो, त्याचा विषम स्वभाव असतो. आपण अशा व्यक्तीसोबत राहू शकत नाही, त्याच्यासोबत राहणं खूप कष्टकारक, दुःखदायक असतंय, असं बुद्धाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा दुःखदायी जीवनाचे प्रवासी बनू नये, दुःखाला सहचारी बनवू नये. तर तसा न चतगु सिया नच दुःख अनुपतितो सिया. तर असं हे दुःखमय जग आहे, याच्यात राहू नये, जन्मोजन्मी अशा दुःखमय 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 जगामध्ये राहू नये,
म्हणजे या भवसागरामधून बाहेर यावं आहे ना, हा आपला शेवटचा जन्म असावा, आपण नेपाळनं प्राप्त करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. खूप सुंदर गाथा आहे. विद्या मॅडमने जी सांगितली तुम्ही ती अट्टकथा जरूर ऐका. नेक्स्ट. देशनाव असाने सो भिक्खू पंचसु ठाणेसु दस्सिते दुःखे निब्बिदंतो पंच ओर भाग्यानी पंच उद्धभाग्यानी संयोजनानी पदालेत्वा अर्हते प्रतिष्ठाती. तर अशा प्रकारे तो या देशने नंतर तो भिक्खू जो आहे पंचसु ठाणेसु दुस्सिते दुःखे असं सांगितलेलं आहे. तर 5 प्रकारचे जे दुःख आहे ना, जे मी आधी सांगितलेलं आहे ते पार करून तो अरहंतात प्रतिष्ठापित झाला असं त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट. तर पंचविध दुःख जे आहे ना, ते बुद्धाने जे गाथेमध्ये सांगितलं होतं ते आपण पुन्हा हे करू. दुःपपज्जं आहे ना, म्हणजे प्रवजित होणे, दूर अभिरमण प्रवजित होऊन त्या रममान होणे. मी जे आधी सांगितलं ना, इच्छेविरुद्ध जर तुम्ही प्रवज्या घेतली तर त्यात तुम्ही ते प्रवज्येत तुम्हाला सुख मिळणार नाही, तुम्ही त्यात रमू शकणार नाही असं आहे. दुरावासा घरा दुःखा, राहण्यायोग्य नसलेल्या घरात राहणे म्हणजे दुःखच आहे. कामभोगी लोकांना दुःखच राहतात त्या अर्थाने सांगितलेलं आहे. दुःख समान संवासो, विषम स्वभाव असणाऱ्या सोबत राहणे आणि दुःखानो पतित उद्दगू, सतत यात्रा करणे, सातत्य ठेवणे. याचा अर्थ म्हणजे जन्मजन्मीचा प्रवास करणे. सतत यात्रा करणे म्हणजे जन्मजन्मीचा प्रवास करणे, जन्म मृत्यू असं. तर हा जो भवसागर आहे जन्म मृत्यू ते नंतरच तुम्हाला त्यातून बाहेर आल्यावर शक्य आहे, केव्हा, जेव्हा तुम्ही निब्बाण प्राप्त करणार असं त्याचा अर्थ आहे पंचविध. ठीक आहे. नेक्स्ट. पुढची जी अट्टकथा होती ती चित्त गहपतीची होती आणि चित्त गहपती बद्दल ऑलरेडी आपल्याला आपला एक अट्टकथा झालेली आहे याच्यावर. ही अट्टकथा जी आहे, संदर्भाची अट्टकथा जी आहे, चित्त गहपती वत्थू असं नाव होतं. बालवर्गामध्ये आहे, 5वा वर्ग, 14वी अट्टकथा आणि गाथा क्रमांक 73 आणि 74 हे झालेली आहे. तुम्ही जरूर ऐका, ती खूप सुंदर आहे. चित्त गहपती कसा त्याचं चित्त कसं चंचल असतंय आणि त्याचे कसे दुष्परिणाम होतात तर ते आपल्याला हे कळत आहे. तर इथे काय आहे ना, आता चित्त गहपती आहे हा बुद्धाला खूप मानणारा आहे आणि भिक्खू संघाचा मान सन्मान करणारा आहे. तर एक भिक्खू जो आहे तो चित्त गहपतीला काहीतरी खोड्या काढतो, हे भोजन बरोबर नाही, वेळेवर दिलं नाही, असे काही ना काही खोड्या काढत असतो. त्यामुळे चित्त गहपती आहे ना त्या भिक्खूवर खूप रागावतो, क्रोधित होतो हा चित्त गहपती. हालाकी तो खूप मनाने चांगला असतो आणि श्रद्धावान पण असतो, पण या भिक्खूच्या अशा वागण्यामुळे तो त्याच्यावर क्रोधित होतो. आणि नंतर मग तो भिक्खू जो आहे तो बुद्धाकडे जाऊन सांगतो की चित्त गहपती माझ्यावर रागावला. तर बुद्ध त्याला सांगतात तू चित्त गहपतीला बराबर बोलला नाही, अशा चुका तू काढायला नव्हता पाहिजे, तो खूप श्रद्धावान आहे, तर तू चुकीचं केलं असं त्याला सांगतात. आणि जाऊन त्या चित्त गहपतीची माफी माग. बघा, एका भिक्खूला बुद्ध सांगतात की त्या गहपती म्हणजे त्या उपासकाची माफी माग, खूप गंभीर प्रकरण आहे. आणि मग तो चित्त गहपती जातो आणि त्याची माफी मागतो, तरी सुद्धा चित्त गहपती त्याला माफ करत नाही. मी माफी करणार नाही, इतका राग आलेला असतो, तो क्रोधित असतो. म्हणजे भिक्खू माफी मागूनही त्याला माफ न करणं. मग तो भिक्खू पुन्हा बुद्धाकडे जातो आणि मी चित्त गहपतीकडे गेलो पण त्यांनी मला माफ केलं नाही. तर बुद्ध त्याला उपदेश करतात गाथेद्वारे आणि त्या गाथेमुळे ते अरहंत होतात. आणि मग अरहंत झाल्यावर बुद्ध त्या भिक्खूला सांगतात, अरहंत भिक्खूला सांगतात की पुन्हा तू चित्त गहपतीकडे जा आणि त्याची माफी माग. मग अरहंत झालेले भिक्खू, आता बघा सिच्युएशन चेंज झालेली आहे, अरहंत झालेले भिक्खू त्या चित्त गहपतीकडे जातात आणि पुन्हा माफी मागतात आणि चित्त गहपती त्याला माफ करतो. आणि चित्त गहपती सुद्धा त्या अरहंत भिक्खूला म्हणते मी तुम्हाला माफ केलेलं आहे, पण माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला सुद्धा माफ करा. असं ते खूप सुंदर भावनिक आणि तिचे कल्चर्ड हे आहे ऍटमॉस्फिअर आपल्याला या अट्टकथेतून मिळतंय. छोटीशी अट्टकथा आहे, याचा संदर्भ मी सांगितलं तसं बालवर्गामध्ये 73-74 नंबरची जी गाथा आहे त्या सविस्तर आलेला आहे. हा चित्त गहपती एका भिक्खूवर क्रोधित होतो, माफ करत नाही, पण नंतर माफ करून स्वतः पण माफी मागतो. हीच बुद्ध संस्कृती आहे, माफ करणं आणि माफी मागणं. ओके, नेक्स्ट.
तर नंतर हे माफ केल्यानंतर आहे ना, चित्त गणपतीला वाटतं की मी आहे ना आता बुद्धाला महादान करेन. तर तो आहे ना 500 गाड्यामध्ये सगळे भिक्खू संघाला 500 भिक्खूनी आणि त्याचे 1000 सेवक आणि 1000 उपासक उपासिका अशा सगळ्यांना घेऊन आहे ना, म्हणजे अशा 3000 लोकांना घेऊन आहे ना तो बुद्धाकडे निघतो दान करण्यासाठी. बैलगाड्यामध्ये खूप सामान, दानाचं सामान घेऊन आहे ना, चिवर किंवा भोजन जे काही असेल ते. आणि 30 योजन अंतर असतंय, म्हणजे खूप मोठा प्रवास असतो तो प्रवास करत करत आहे ना, तो थांबत थांबत आहे ना बुद्धाकडे जाणार असतो. आणि त्याच्या मनात आहे ना मोठं दान करायची खूप इच्छा असते, त्या उद्देशाने तो निघालेला असतो. त्याची ती भावना बघून, त्याचं ते प्रसन्न चित्त बघून अनेक देवतांना वाटतं की आपण पण या चित्त गणपतीला मदत करायला पाहिजे. म्हणून अनेक देवता आहे ना, ही जे 3000चा जो जमाव आहे किंवा भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिका यांना भोजनदान वगैरे करत राहतात देवता मनुष्य रूपात येऊन, आणि खूप त्यांचं सेवा करतात बुद्धापर्यंत पोहोचण्यापर्यंत. तर या चित्त गणपतीनं भोजनाची जी व्यवस्था केलेली असते त्याला हातच लागत नाही, कारण या देवतांनीच त्यांना खूप मदत केलेली असते. आणि शेवटी बुद्ध दर्शन होत आहे. चित्त गणपती बुद्धाकडे जातात, त्यांचं दर्शन घेतात आणि बुद्ध उपदेश करतात. बुद्ध काय उपदेश करतात? बुद्ध त्यांना ही गाथा सांगतात. सद्धोशिलेन संपन्नो यशो भोग संपत्ती समप्पितो यंग यंग पदेशंग भजती तथ तथेव पूजितो. खूप सुंदर आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप उपयोगी अशी ही गाथा आहे. जो श्रद्धा व शिलाने संपन्न असतो, यश व संपत्तीचे दान करतो, तो ज्या ज्या स्थानी जातो तेथे पूजला जातो है ना, त्याला मान सन्मान मिळतो. जो दान करतो, शिलाचं पालन करतो आणि म्हणजे चांगल्या चित्ताने राहतो ठिकठिकाणी, तो जिथे ते जाईल त्याचा मान सन्मान होतो, त्याला तिथे यश प्राप्त होतो. सद्धो शिलेन संपन्न है ना, श्रद्धा आणि शिलाने जो संपन्न असतो आणि जो त्याच्याला भरपूर यश संपत्ती चा उपभोग तो घेत असतो, तो त्या त्या प्रदेशात जातो, तिथे तो पूजला जातो. खूप सुंदर आणि महत्वपूर्ण गाथा बुद्धाने चित्त गणपतीला त्याच्या दानाच्या संदर्भात सांगितलेला आहे, की तो येता येता अनेक देवतांनी त्याची पूजा केलेली आहे, त्याला मदत केलेली आहे. त्या अर्थाने त्या बॅकग्राऊंडवर ही गाथा समजण्यास सोपी जाते. नेक्स्ट. तर चित्त गणपतीला एवढं ऐश्वर्य कसं मिळालं, एवढं म्हणजे सुख कसं मिळालं? तर त्याची अतीत कथा जी आहे, पूर्वजन्मीची जी कथा आहे ती बुद्धांना सांगितली की चित्त गणपती हा पूर्वजन्मी आहे ना शिकारी होता आणि त्यानं शिकार करून काही मांस आपल्या घरी नेलं होतं, भोजन बनवलं होतं, मांस बनवलं होतं, मांस भोजन बनवलं होतं. आणि जेव्हा तो वनामध्ये जातो तेव्हा एक भिक्खू ध्यान करताना बघतो आणि त्याचं चित्त खूप प्रसन्न होतं की या भिक्खूला मी काहीतरी भोजन दान करेन. पण तो घाईघाईने घरी जातो आणि जे काही भोजन त्यानं बनवलेलं असतंय ते प्रसन्न चित्तानं त्या भिक्खूला दान करतो आणि म्हणतो, जो मला मी जसं माझं चित्त दान करताना प्रसन्न आहे ना, तर मला जर कोणी दान करत असेल पुढच्या जन्मात किंवा पुढे, त्याचं पण चित्त तसंच प्रसन्न असू दे, असं तू आशीर्वाद मागतो किंवा तसा तू संकल्प करतो आणि ते तो संकल्प पूर्ण होतो. म्हणून जेव्हा तो दान देताना बुद्धाकडे जातो तेव्हा सगळ्या देवता प्रसन्न चित्ताने त्या चित्त गणपतीला दान करतात. असा खूप चांगला सिक्वेन्स आहे. म्हणजे हा आहे ना फील करण्याचा, अनुभव घेण्याचा, रस स्वाद घेण्याचा हा प्रसंग आहे. म्हणून नाट्यकथा खूप शांततेनं ऐकायला पाहिजे, शांततेनं वाचायला पाहिजे, त्याचा रसग्रह करून आपल्या चित्तामध्ये तो उतरवला पाहिजे. तेव्हा या अट्टकथेचा, या गाथेचा अर्थ आपल्याला अधिक चांगल्या तऱ्हेनं समजतो. नेक्स्ट. चूळ सुबत्ता वत्थू गाथा. ही गाथेनं मला या अट्टकथेनं म्हणजे आधी तर ऐकलेलीच आहे, वाचलेलीच आहे, पण आता सारांश बनवताना मला खूप प्रभावित केलं याने. फक्त आता मी थोडस वेळ कमी असल्यामुळे मी खूप घाईने जात आहे. तर आपल्याला माहित आहे की चूलसुबद्ध नावाची अनाथपिंडकाची मुलगी होती आणि उग्र नगराचा जो श्रेष्ठी आहे, अनाथपिंडकाचा आणि उग्र नगराचा जो श्रेष्ठी आहे याचं कधीतरी ठरलेलं असतं की तुला मुलगा झाला, मुलगी झाली तर आपण त्यांचे लग्न लावू, असं त्यावेळेस ती परंपरा पण आपल्याला दिसून येते. आणि जेव्हा एक हा उग्र नारायण श्रेष्ठी अनाथपिंडकाच्या घरी येतो तेव्हा ही जी चूळसुबद्धा जी आहे ती तरुण झालेली असते
आणि अनाथ पिंडक तिला सांगतो की हा माझा मित्र आहे, बरं जवळचा आहे, याची चांगली सेवा कर, काही कमी पडू देऊ नको. तर हा जो उगस नगरचा जो श्रेष्ठी आहे तो तिथे थांबतो तितक्या दिवस, तिची खूप सेवा करते ही सुभद्रा. आणि तो खूप प्रसन्न होतो आणि मग तो अनाथ पिंडकाला म्हणतो, आपलं ठरलं होतं ना लग्न करायचं, तर माझ्या मुलाशी तुझ्या मुलीचं लग्न लाव. आता हे जो उग्ग श्रेष्ठी जो आहे, उग्ग नगरचा जो श्रेष्ठी आहे, हा बुद्धाला मानणारा नाही. अनाथ पिंडक तर बुद्धाचा किती श्रेष्ठ श्रावक आहे ते तुम्हाला माहित असेल. तर हा विरुद्ध पंथाचा आहे, ते नग्न साधू आहे ना जे आचार्य त्यांना मानणारा असतो हा. तर तरी पण अनाथ पिंडक जो आहे बुद्धाकडे जातो आणि ते म्हणतात की माझी मुलगी जी आहे ही म्हणजे बुद्ध धम्म संघाला बुद्ध धम्म संघाच्या प्रति श्रद्धावान आहे, मात्र हा जो मुलगा आहे हा बुद्ध धम्म संघाचा श्रद्धावान आहे, हा अचेलक इतर पंथाचा श्रद्धावान आहे. काय माझ्या मुलीला मी त्यांना देऊ का, पुढे त्याच्यात काही बदल होईल का? तर बुद्ध म्हणतात हो, ते तुझी मुलगी. आणि मग म्हणून अनाथ पिंडक त्या मुलीला तिथे देतो आणि त्याचं खूप सुंदर वर्णन लबाने सरांनी सांगितलेलंच आहे. त्या अट्टकथा पण तुम्ही ऐका, इतकं सुंदर वर्णन आहे की ती अनाथ पिंडक हा फार मोठा श्रेष्ठी होता ना. एक श्रीमंताची मुलगी दुसऱ्याच्या घरात जाते, दुसऱ्याच्या गावात जाते, तर कशी रथामधून जाते, ओपन रथामधून जाते दागिने आणि आपलं सौंदर्याचं प्रदर्शन करत, आणि ती जाते आणि तिचं खूप चांगलं स्वागत होते. आणि नंतर लग्न झाल्यावर जे जे काही धार्मिक विधी असतात किंवा कोणाला भोजनदान वगैरे जे करायचं असतंय, तर ते तो हिचा सासरा जो असतो म्हणजे हा उग्ग जो श्रेष्ठी असतो तो अचेलक लोकांना आहे ना, म्हणजे अचेलक जे साधू आहेत, नग्न साधू असतात, त्यांना भोजनासाठी निमंत्रण देतो. आणि बुद्धाने आपल्या अनाथ पिंडकाने आपल्या सुबद्धेला, आपल्या मुलीला काही टिप्स दिलेल्या असतात की तू नवरा घरी जाशील, पती घरी जाशील तर कसं वागायला पाहिजे. इतकं सुंदर आहे, तुम्ही जरूर ते ऐका. आणि याच्या आधी विशाखा वथू जे आहे, विशाखाचं लग्न कसं झालं, तिने कशा कंडिशन टाकल्या तिला, तिने कसं घरातला अग्नी बाहेर जाऊ नये, बाहेरचा अग्नी घरात येऊ नये, हे खूप सुंदर सांगितलेलं आहे. आणि खरं आहे ना, अंगावर काटे येतात आणि आजच्या जीवनात ते किती महत्वपूर्ण आहे. ह्या ज्या चुका होतात घराघरात, जे कौटुंबिक जे भांडणं होतात पती पत्नीचे किंवा दोन कुटुंबाचे जे भांडणं होतात, ते याच कारणामुळे होतात, कारण आम्ही काही गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. त्यातला जो म्हणजे एक दोन मी सांगतो की घरातला अग्नी बाहेर जाऊ नये, म्हणजे घरातल्या ज्या गोष्टी आहेत, गुप्त गोष्टी आहेत किंवा घरातली भांडणं जे आहे हे बाहेर जाऊ नये, घरातला अग्नी बाहेर जाऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि बाहेरचा अग्नी घरात येऊ नये, म्हणजे बाहेर काही भांडणं झाले असतील ते आपल्या कुटुंबापर्यंत येऊ नये, आपसात पर्यंत येऊ नये. बाहेरचं बाहेरच सोपवा, घरातलं बाहेर जाऊ देऊ नका, असं खूप सुंदर सांगितलेलं आहे. बहुतेक लोकांना ती सवय असते की घरातले गोष्टी बाहेर सांगायच्या आणि बाहेरच्या गोष्टी घरात उकायच्या, आणि त्यामुळे बरेच वादविवाद होतात. ऑफिसचे जे अडचणी असतात, बॉसने रागवलं की बायकोवर रागवायचं, किंवा घरातले मुलाचं काही झालं की पतीवर रागवायचं, किंवा सासू सासऱ्यावर किंवा इतर भाव बहिणीवर रागवायचं. ही खूप कॉमन पद्धती आहे आपल्याकडे. एक म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढायचं म्हणतो ना, तशी. तर हे करायचं नाही. उधार त्याला द्यायचं जो परत देतो, ठीक आहे. ज्याची कॅपॅसिटी नाही त्याला द्यायला नाही पाहिजे, कारण घरातली संपत्ती बाहेर चालली आणि तो घेणार आणि डुबवणार, तर अशा गोष्टी करायला नाही पाहिजे. पण त्यांनी ते पण सांगितलेलं आहे की म्हणजे खूप उपमा देऊन सांगितलेलं आहे, तुम्ही विशाखा वथू वाचा तर त्यात सगळं येणार आहे. हेच जे आहे विशाखाला जे तिच्या वडिलाने जे काही सांगितलं तेच अनाथ पिंडकांना आपल्या मुलीला सांगितलं की अशा ठिकाणी पण तुम्ही लोन द्या किंवा दान करा, कुठे जे परत त्याची परतफेड होणार नाही. एखादा दरिद्री माणूस आहे, गरीब आहे, त्याला दान करा तुम्ही, कारण तो परत नाही करू शकत, तरी पण त्याला दान किंवा मदत करायला पाहिजे. असे खूप सुंदर त्यावेळेसचे जे मॉरल्स आहे किंवा नीतिमत्ता आपल्याला दिसून येते, कुठे कसं वागायचं, तर ते आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात. तर इकडे या सगळ्या टिप्स दिल्यावर नग्न साधू भोजनासाठी इकडे आले, या सासऱ्याकडे, आपल्या सुबद्धेकडे आले, चुळ सुबद्धेकडं. तर त्यांचा भोजनाचा वगैरे जो काही कार्यक्रम होता, तर सासऱ्याने आपल्या सुनेला सांगितलं, चुळ सुबद्धेला, की जाऊन त्यांना भोजन दान कर, त्यांचं दर्शन घे, वंदन कर. तर ती म्हणे नाही, मी करणार नाही.
बघा किती कठोर आहे ती, किंवा किती म्हणजे कॉन्फिडन्स आहे तिच्यामध्ये. म्हणजे एवढी ती संसारी स्त्री असून सुद्धा सासरा श्रेष्ठीला ती नकार देते की मी त्या साधू समोर जाणार नाहीये, मी भोजन दान पण नाही करणार, वंदन पण नाही करणार. तर याला राग येतो सासऱ्याला, साहजिक आहे. तू म्हणतो की ही सून अशी कशी आहे, ऐकत नाहीये, आणि ती त्याला तू म्हणतो माझ्या घरातून निघून जा, चूळ सोबद्याला म्हणतो. तर चूळ सोबतला म्हणतो की मी जाणार नाही. आणि त्याच्या आधी अनाथ पिंडकानं जेव्हा या दोघांचं लग्न ठरवलेलं असताना, तर काही 8 कुटुंब असतात, म्हणजे 8 मध्यस्थ लोक असतात. त्यांना या काही जर या दोघांमध्ये कलह झाला, या 2 कुटुंबामध्ये, तर ते कलह दूर करण्यासाठी, शांत करण्यासाठी हे 8 लोकांची त्यांनी पंच म्हणू ना आपण, त्यांची समिती असते. आणि त्यावेळेस आपल्याला अशा परंपरा होत्या, 2 कुटुंबामध्ये काही कलह झाला तर असे काही मध्यस्थी लोक असायचे, तो कलह दूर करायचा प्रयत्न करतात. इकडे सुबद्देनं चूळ सुबद्देनं सासऱ्याला नकार दिल्यावर, आणि सासऱ्याची आस्था आहे, सासरा सद्दाम आहे ना अचालकाचा, अशा ठिकाणी सून नाही म्हणते, तर त्याला राग आला आणि त्याने घरातून हाकलायचा प्रयत्न केला. तेव्हा सुबद्दा म्हणे नाही, मी नाही जाणार. जे 8 मध्यस्थ आहेत त्यांच्या समोर येऊ द्या, त्यांना आणा, नंतर सोक्ष मोक्ष लावू की कोणाची चूक आहे. मस्त तिचे इतके सुंदर गुण वाटले मला तिला. आणि नंतर मग ते 8 जे लोक येतात ते दोन्ही बाजूचा ऐकून घेतात, आणि मग ते आहे ना सांगतात की ही चूळ सुबद्दा सांगते की मी बुद्धाच्या प्रति श्रद्धावान आहे, मी त्यांनाच वंदन करेल, मी इतर पंथीयाला मिच्छा दिक्कीवाल्याला आणि त्यांना साधूला तर वंदनच नाही करणार. आणि म्हणून ते जे 8 लोक जे असतात ते सासऱ्याची जरा समजून घालतात की तिची काही चूक नाही, तुम्ही काही तिला फोर्स करू नका वगैरे वगैरे, तर कलह शांत करतात. आता हा श्रेष्ठी जो आहे उग्र श्रेष्ठी, तो आपल्या पत्नीला म्हणतो की हे जे श्रमण गौतम म्हणते बुद्ध धम्म संघ एवढी तारीफ करते, तर नक्की काय आहे, जरा विचार बरं ती एवढी तारीफ का करते. तर खूप सुंदर याच्यात सांगितलेलं आहे, तुम्ही जरूर स्वतः वाचा. त्यात ती बुद्धाचे गुण, बुद्ध संघाचे गुण गाते. हे जे श्रमण आहे जे आहेत ते संयत इंद्रिय, शांत मन, उत्तम वर्तणूक, सतर्क असतात, मितभाष्य असतात असं सांगतात. आतून बाहेरून शुद्ध, जसे की स्वच्छ शंख व मोती, म्हणजे धुतलेले किंवा साफ केलेले जे शंख असतात किंवा मोती जे असतात ते कसे शुद्ध असतात, तसे हे भिक्खू जे आहेत हे आतून आणि बाहेरून चित्ताने आणि कायाने शुद्ध असतात. त्यांचं आचरण सुद्धा शुद्ध असतं. ते काया वचा मनाने शुद्ध कर्म करतात. सर्वसामान्य थोडा लाभ अथवा हानी झाल्यावर खूप आनंदी वा दुःखी होतात. सर्वसामान्य लोक जे आहे ना, थोडस काही मिळालं किंवा लाभ झाला तर खूप आनंदी होतात, थोडस हानी झाली तर खूप दुःखी होतात. मात्र श्रमण जे आहे अशा लाभ किंवा हानीने दोन्ही अवस्थेत समतेत राहतात, उपेक्षेने राहतात, इक्वॅमिनिटीने राहतात, न्यूट्रॅलिटीने राहतात. सर्वसामान्य थोडं यश किंवा अपयशाने खूप डिस्टर्ब होतात, प्रसन्न किंवा दुःखी होतात. मात्र श्रमण यश आणि अपयश या दोन्ही याच्यात समतेने राहतात. सर्वसामान्य प्रशंसा व निंदेने सुखी दुःखी होतात, है ना. सर्वसामान्य व्यक्तीची निंदा केली तर ते खूप दुःखी होतात, प्रशंसा केली तर खूप सुखी होतात. मात्र श्रमण प्रशंसा व निंदेच्या पलीकडे गेलेले असतात. खूप सुंदर म्हणजे पालीमध्ये कोटेशन आहे ना, खूप सुंदर आहे. आणि सर्वसामान्य थोडे सुख वा दुःख मिळाल्यावर खूप आनंदी वा खिन्न होतात. मात्र श्रमण दोन्ही बाबतीत समतेमध्ये असतात, उपेक्षायुक्त असतात. तर हे सगळे गुण ही चूळ सुबद्दा आपल्या सासूला सांगते, आणि त्या सासूला त्या या भिक्खू संघाबद्दल खूप म्हणजे उत्सुकता लागते, आणि ती म्हणते की यांना तुम्ही भोजनासाठी तुम्ही निमंत्रण देऊ शकते का. आता बघा, ही दुसऱ्या नगरात गेलेली आहे, खूप दूर गेलेली चूळ सुबद्दा. बुद्ध कुठे आहे, श्रावस्तीला आहे. आणि त्यांना निमंत्रण कसं देईल, तिला तर वाटच बघायची की निमंत्रण कशी द्यायची. तर भिक्खूंच्या गुणांचे वर्णन ऐकून आहे ना चूळ सुबद्देची सासू संतुष्ट होते, आणि ती विनंती करते की भिक्खू संघाला भोजनासाठी निमंत्रण करा. मग सुबद्देला इलाज काय आहे आता. आणि हे आहे ना खूपच इमोशनल आहे आणि खूप पॉवरफुल आहे. म्हणजे तुम्ही आहे ना ती अट्टकथा ऐका लबाने सरांकडून. खूपच मला म्हणजे ते सेन्सिटाईज झालंय, खूप इमोशनल झालेलं आहे. किती अशा वेळेस चूळ सुबद्दाला किती खुशी झाली असेल की हे तयार झाले संघाला भोजनदानासाठी. त्यांची आस्था म्हणजे उत्सुकता लागली, तर ती घाईघाईने आहे ना कुठे जाते, फुलं घेऊन जाते, ती आपल्या टेरिसवर जाते, महालाच्या गच्चीवर जाते,
आणि बुद्ध ज्या दिशेने आहेत त्या दिशेकडे तोंड करते आणि काय करते माहिती आहे, जेतवनाकडे 8 मोठी फुलं जे आहे ना अशी उधळते ती जेतवनाकडे बघून आणि बुद्धांना आवाहन करते है ना, उंजळीने 8 वेळा ते फुलं उधळते आणि बुद्धांना आवाहन करते की हे बुद्धा उद्या भोजनासाठी माझ्याकडे या, माझं निमंत्रण स्वीकारा. आणि ते फुलं जे आहे ते हार बनून बुद्धांच्या अंगावर पडतात असा तो चमत्कार दाखवलेला आहे. आणि त्याच वेळेस अनाथ पिंड बुद्धांना भोजनासाठी निमंत्रित करतात की मी तुम्हाला उद्या भोजनासाठी निमंत्रण करतो. तर बुद्ध म्हणतो नाही, मला ऑलरेडी निमंत्रण आलेलं आहे. तर अनाथ पिंडक म्हणतात अरे असं कसं, मी तर तुमच्या समोरच आहे, तुम्हाला कुठं निमंत्रण आलेलं आहे. तर ते म्हणतात की तुझ्या मुलीने मला तिथूनच मला निमंत्रण दिलेलं आहे आणि मी ते निमंत्रण स्वीकारलेलं आहे. खूप खूप छान आहे, खूप छान आहे हे सगळं वर्णन आहे. आणि अनाथ पिंडकाला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं की असं कसं होऊ शकतं की माझी मुलगी तिथून फुलं उधळते आणि बुद्धाच्या अंगावर येऊन पडतात आणि बुद्ध ते निमंत्रण स्वीकारतात. इट इज मिराकल. हे असं कसं होऊ शकतं. व्हायब्रेशन्स जे असतात ना, लहरी, त्याचा तो परिणाम असतो. आणि म्हणून मग बुद्ध अनाथ पिंडकाला गाथेमधून उपदेश देतात. काय देतो? दुरे संतो पकासेंती हिमवंतो एव पपतो असंतेथ न दिसंती रत्ती खित्ता यथासरा. खूप सुंदर गाथा आहे, खूप सुंदर गाथा आहे आणि खूप सुंदर उपमा पण आहे की सत्पुरुष आहे ना दुरूनच प्रकाशमान होतात, दुरूनच लक्षात येतात, प्रभावित त्यांची आभा आहे ना, सत्पुरुषाची आभा जी आहे त्यांचा प्रभाव जो आहे तो दुरूनच दिसतो. कसा दिसतो? जसा प्रकाशमान हिमालय आहे ना, बर्फाने आच्छादलेला जो हिमालय आहे ना, कित्येक किलोमीटर आहे ना, कित्येक दुरून तो प्रकाशमान दिसतो, तसंच सत्पुरुष आहे दुरूनच प्रकाशमान दिसतात. खूप सुंदर उपमा आहे. असंतेत न दिसंती, मात्र असत्पुरुष जो असतो तो रात्री फेकलेला बाणासारखा दिसतो. माहितीये ना, अंधारात तुम्हाला जर एखाद्याने बाण मारला तर तुम्हाला दिसणार नाही कुठून आला, काय आला. तर हा जो सत्पुरुष आहे हा दिवसा सुद्धा तुमच्या समोर आला तर त्याचा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही, त्याचे गुण तुम्हाला दिसणार नाही, त्या अंधारातल्या बाणासारखे. खूपच सुंदर उपमा देऊन बुद्धाने अनाथ पिंडकाला सत्पुरुष आणि असत्पुरुष यांचे वर्णन केलेले उपमा देऊन. नंतर आता बुद्धाला दुसऱ्या दिवशीचं सकाळचं निमंत्रण आलेलं आहे आणि अंतर खूप जास्त आहे. तर होत आहे काय की सक्क देवराजा जो आहे, इंद्र आहे, त्याचा आसन तापताय आणि त्याला कळतंय की इकडे चूळ सुबोध्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि बुद्धाला तिकडे जायचं आहे. तर ते आहे ना, त्यांनी काही विमानं तयार म्हणजे व्यवस्थित केले, डिव्हाइन जे आहे ना प्लेन, ते तयार केले होते आणि 500 अरंत भिक्खूंना घेऊन जाणार होते बुद्ध. कारण मोठा प्रसंग आहे बघा, बुद्धाने चूळ सुबद्धेला नेणं, चूळ सुबद्धेकडे 500 अरंत भिक्खूला नेणं एक मॅथमॅटिक आहे, एक गणित आहे, ठरवून केलेली ती आहे की ती एका नवीन ठिकाणी एक मुलगी आहे, तिथल्या लोकांना ती परिवर्तित करायला. तो उग्र श्रेष्ठी आहे, त्या नगरातला तो श्रेष्ठी आहे आणि तो दुसऱ्या पंथाचा होता आणि त्याच्यावर प्रभाव पाडण्यासाठी, त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी बुद्ध जे आहेत 500 भिक्खूंना घेऊन त्याच्याकडे जाणार असतात. तेव्हा सक्क देव राजा 500 विमानं तयार करतो आणि त्यांना तिकडे घेऊन जातो, असं वर्णन आलेलं आहे. खूप अलंकारिक भाषा वापरलेली आहे. आणि बुद्ध जाऊन तिथे उपदेश करतात आणि तिथे सप्ताहभर भोजनदान केल्या जाते उग्रश्रेष्ठीकडून, चूळ सुबद्धेकडून, आणि रोज उपदेश करत राहतात. आणि नंतर सगळं उपदेश केल्या बुद्धाचं पुन्हा एक मला विशेष वाटलं इथे, बुद्धाने जे अनिरुद्ध थेर जे आहेत, आपल्याला माहिती आहे ना अनेक सिनियर थेरापैकी अनिरुद्ध थेर एक आहे, त्यांना तिथे ठेवलं. बाकी सगळा भिक्खू संघ परत आला, बुद्ध परत आले, पण तो जो सिनियर थेराला तिथे ठेवलं. आणि हा एक महत्वाचा म्हणजे बुद्धाचे जे लिडरशिप क्वालिटीज आहे ना आपल्याला दिसतात की एवढा मोठा तो प्रसंग आहे. तिथले जे लोक विरोधी होते त्यांना योग्य मार्गावर आणणं, काही शंका अनुशंका, ठीक आहे अनिरुद्ध म्हणा, अनुरुद्ध काही फरक नाही पडत त्याने, फक्त मेसेज जायला पाहिजे आपला अनुरुद्ध, ठीक आहे. तर त्यांना तिथे थांबवतात आणि बाकीची बाजू ते मग अनुरुद्ध ते सांभाळतात. असा या खूप महत्वाचा संदेश आपल्याला या
अट्टकथेत मिळालेला आहे. खूप सुंदर अट्टकथा आहे. नेक्स्ट. आणि शेवटची जी अट्टकथा होती ती एक विहारी थेर वस्तू, खूप छोटी अट्टकथा होती आणि यातलं एक गाथा होती. तर श्रावस्ती मधला एक जो भिक्खू आहे ना, हा ना एकटाच राहतो. म्हणजे सगळ्या भिक्खू मध्ये राहत, म्हणजे विहारातच राहतो पण एकटा राहतो. तो एकटाच बसणार, एकटाच चंक्रमण करणार, एकटाच झोपणार, एकटाच ध्यान करणार. तर बाकीचे जे समूहापासून दूर असतो, तर बाकी भिक्खूंना वाटतं की हे असं कसं आहे, हा असा एकलकोंडा का आहे, हे याचं वागणं योग्य आहे का नाही. पण त्याची ती शहानिशा करायला ते बुद्धाकडे जातात आणि बुद्ध त्यांच्या हे असा एकटा का राहतो, हा योग्य आहे का असं जेव्हा सांगताय, तर बुद्ध म्हणतात की नाही, तो योग्य राहतो. नेक्स्ट. तर त्याचं तसंच राहायला पाहिजे भिक्खूने. ठीक आहे. एका सनंग एक सेयं एक चर मत दिनतो एको दमय तानंग वनंते रमितो सिया. तर एक असणे, एकटा वास्तव्य करणारा, न थकता एकटा राहणारा, स्वतःचे एकट्याने संयमन करणारा वनात रममान होतो तो आहे ना, आणि त्यालाच निब्बाणाचा लाभ होतो असं बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि या उपदेशामुळे, या गाथेमुळे अनेक लोक स्वतःपत्त फलाचा लाभ झालेला आहे. तर या मागच्या ज्या 4 अट्टकथा ज्या आहेत त्या मागच्या शनिवारी लबाने सरांनी सांगितलेलं आहे, खूप सविस्तर सांगितलेलं आहे. आपण सारांश सांगतो म्हणून खूप फास्ट जातो, तरी सुद्धा त्याला वेळ लागतो. पण त्या 4 अट्टकथा तुम्ही जरूर ऐका. त्या युट्यूबवर तुम्हाला आपल्याला मिळतील. त्याची लिंक पण आपले आयोजक तुम्हाला पाठवतील. तर अशा प्रकारे या पक्कीनं वग्गाचा सारांश आपण अट्टकथा आणि गाथाचा बघितला. आणि त्याचा एकदम जर गाथाचा सारांश काढला ना, एकदम क्रश काढला, तर बुद्धांनी या पक्कीनक वग्गामध्ये गाथेद्वारे काय संदेश दिलेला आहे आपल्याला. थोड्या सुखाच्या त्यागाने जर विपुल सुखाची प्राप्ती होत असेल, तर बुद्धिमान मनुष्याने थोडेसे सुख त्यागले पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा संदेश दिलेला आहे की आपण म्हणजे एक मोठा लाभ होणार असतो, दीर्घकालीन फायदा होणार असतो, तर त्याच्यासाठी आहे ना छोट्या छोट्या गोष्टीचा त्याग करायला पाहिजे, छोटे छोटे लाभ टाळायला पाहिजे. तर मोठा लाभ भले उशिरा मिळत असेल, पण तो दीर्घकालीन असतो, चिरकालीन असतो. तो तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचा लाभाच्या मागे जायला नाही पाहिजे. जे आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक घटना घडतात, आपण छोट्याशा लाभासाठी मोठ्या लाभाचा आपण वंचित होतो त्यापासून. तर ते दूर राहू नये म्हणून बुद्धानं एका गाथेतच ते सांगितलेलं आहे. जे आपल्यासारख्या पुथ्थुजन आहे, सर्वसामान्य जे उपासक उपासिका, त्यांच्यासाठी मला हा खूप महत्वाचा वाटलेला आहे, म्हणून पुन्हा एकदा वाचतो. थोड्या सुखाच्या त्यागाने ते अवॉइड केल्यामुळे जर विपुल सुखाची प्राप्त होत असेल, तर मनुष्याने थोडेसे सुख त्यागले पाहिजे. ते छोटस सुखाचा त्याग केला पाहिजे. दुसरा आहे, जो दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःच्या सुखाची प्राप्ती करत असेल, तर वैर कधीच त्याचे नष्ट होऊ शकत नाही. असे अनेक लोक आहेत. परपीडा मध्ये त्याला खूप संतुष्टी मिळते. असे अनेक लोक आहेत. दुसऱ्याला त्रास देण्यात, त्याचा टाइम वेस्ट करण्यात, त्याची चुगलखोरी करण्यात, त्याला टोमणे मारण्यात त्यांना खूप आनंद होतो. आणि त्याला जे दुःख होत आहे त्याच्यात आनंद मानणारे दैनंदिन जीवनात आपल्याला खूप मिळतील. तर त्यांचं वैर कधीच नष्ट होत नाही असं बुद्धानं सांगितलं. जे कर्तव्य आहेत ते न करणारे व जे अकर्तव्य आहेत ते करणाऱ्या बेफिकीर व्यक्तीच्या चित्ताची मलिनता वाढत जाते. जे कर्तव्य आहे ते करत राहा, अकर्तव्य करू नका, नाही तर तुमची मलिनता वाढत जाईल असं बुद्धाने सांगितलं आहे. ठीक आहे. आणि तृष्णा जे आहे ना, म्हणजे माता पिता जे आपण हे सांगितलं होतं, तर माता पिता आत्मदृष्टी उच्छेद दृष्टी आहे ना, 2 क्षत्रिय राग आहे, 5 उपादान स्कंद आहे, त्याला राष्ट्र म्हटलेलं आहे. यांचे हनन करून ब्राह्मण किंवा तपस्वी भिक्खू जो आहे दुःख रहित होतो, अर्थात निब्बाण प्राप्त करतो असं सांगितलेलं आहे. तर आपले जे तृष्णा आहे, अहंकार आहे आणि मिच्छादिठ्ठी आहे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टीचा त्याग केला तर तुम्ही नक्की निर्वाण प्राप्त करू शकतात असं बुद्धांना सांगितलेलं आहे गाथेतून. इच्छेविरुद्ध प्रवज्जा घेऊन त्यात रममान होणे कठीण असते. गृहस्थीमध्ये राहणे दुःखमय असते. विषम स्वभावाच्या व्यक्तीसोबत राहणे कठीण असते. आवागमन म्हणजे जन्म मृत्यू दुःखमय असते. म्हणून आवागमनाचा म्हणजे या प्रपंचाचा या प्रपंचाचा प्रवासी होऊ नये. दुःखमुक्तीचा हाच एक मार्ग आहे, दुःखी होऊ नये. जर तुम्ही आवागमन करत राहिले, जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकले, तर तुम्हाला दुःख
भोगावेच लागणार आहे असं बुद्धाने सांगितलं आहे. तर त्या प्रवासाचा तुम्ही म्हणजे यात्री होऊ नये असं बुद्धाने खूप सुंदर उपमा देऊन सांगितलेलं आहे. जो श्रद्धावान आहे, सदाचारी आहे, तसेच यश ऐश्वर्य युक्त आहे, तो जेथे जातो त्या त्या प्रदेशात पूजेला जातो, लाभ सत्काराचा लाभ येतो. चित्त गहपतीबद्दल आपण बघितलेलं आहे. सत्पुरुष हिमालय पर्वताप्रमाणे दुरूनच प्रकाशतात, मात्र असत्पुरुष रात्रीच्या वेळी फेकलेल्या बाणाप्रमाणे दिसत नाही. खूप सुंदर उपमा मी तुम्हाला सांगितलंय. एकटा उडणारा, बसणारा, झोपणारा, नेहमी ध्यानमग्न असणारा व्यक्ती स्वतःचे दमन करून वनात आनंदी राहतो. एकटं राहणं फार महत्वाचं आहे. ध्यान याच्यासाठी, डिस्ट्रॅक्शन साठी आपल्याला एकटं राहणं फार महत्वाचं आहे. निब्बाणाच्या प्राप्तीसाठी, मन एकाग्रतेसाठी. नेक्स्ट, तर असे गाथेद्वारे हे बुद्धाने सांगितलेले आहे. आणि जर अट्टकथाचा जर सारांश सांगितला तर तो पण मी एका मिनिटात वाचून दाखवतो फक्त. आपल्याला या अट्टकथामध्ये काय मिळालं? आपल्याला वैशालीमधील दुष्काळाचे वर्णन मिळाले, आपल्याला रतन सुत्ताची पार्श्वभूमी आपल्याला मिळालेली आहे, बुद्धाचे स्वागत कसं झालं, किती भव्य दिव्य स्वागत झालं आपल्याला ते सांगितलेलं आहे. बुद्धाने आपल्याला उपदेश जो दिलेला आहे, जे गाथा जी सांगितलेली आहे ती आपल्याला कळलेली आहे. आणि पूर्वकर्माचे विपाक कसे असतात ते आपल्याला कळलेले आहे. असं एखाद्या छोट्या कारणाने द्वेष उत्पन्न होतो, क्रोध उत्पन्न होतो व जन्मोजन्मीचे वैर वाढते. एका कोंबडीचे अंड खाल्ल्याने त्या कोंबडीचा द्वेष व जन्मोजन्मीचा वैरभावी प्रवास कसा होतो ते आपल्याला ते अंड खादिका वस्तू जे आहे ना, कुकट अंड खादिका वस्तू मध्ये ते मुलगी अंडे खाते, नंतर यक्षिणी बनते. तर हे खूप सुंदर आहे. छोट्या छोट्या गोष्टीमुळं कसा द्वेषभाव वाढतो, वैरभाव वाढतो ते आपल्याला या अट्टकथामधून मिळालेलं आहे. काही भिक्खू बाह्य गोष्टीत रममान व्हायचे, विविध पादत्राणे बनवायचे व ध्यानात चित्त शुद्धतेकडे दुर्लक्ष करायचे. असं खूप मोठा भिक्खू वर्ग होता. तो काही ना काही आपल्या त्याच्या आधी पण आपण छबग्गे भिक्खू बघितलेले आहे किंवा हे भिक्खू जे बघितलेले बद्धीय. तर हे सगळे आहे ना बाह्य गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचे, मनाकडे चित्त शुद्धतेकडे लक्ष द्यायचे नव्हते. असा एक क्लास ऑफ मॉन्क्स होता जो चित्त शुद्धतेकडे दुर्लक्ष करायचा. आणि त्या मुलाला जे वाचला होता, तो मुलगा जंगलात राहून बैलगाडीखाली झोपला होता, ते यक्ष त्याच्या मागे लागले होते. तर ते आपण जे बघितलं होतं ना की बुद्धानुसतीमुळे कसे संरक्षण मिळते, तसेच धम्म संग काया करुणा मैत्री भावनेने कसे कल्याण होते ते बुद्धाने आपल्याला त्या अट्टकथेत सांगितलेले आहे. वज्जी राजपुत्रासारखे अनेक राजघराण्यातील व्यक्तींनी प्रवज्ञा घेतली होती. तो जो भिक्खू जो आहे ना, तो जंगलात राहतो आणि गावामध्ये नगारे जे वाजतात किंवा जे वाद्य वाजतात तर त्याचं चित्त विचलित होतं. लोक एन्जॉय करत आहे आणि मी इकडं जंगलातला लाकडे ओंडक्यासारखा जंगलात विचरण करत आहे. त्याला थोडासा पश्चाताप होत, दुःखी होत आहे, ते आपण बघितलंय. तर वज्जे राजपुत्रासारखे अनेक राजघराण्यातील व्यक्तींनी प्रवज्ञा घेतली, मात्र एखाद्या वेळी पश्चातापाची भावना व्हायची. मात्र देवतांनी व बुद्धांनी उपदेश करून त्यांना योग्य मार्गावर आणले. हे आपल्याला या अट्टकथेतून मिळाले. चूळ सुबद्धा अनाथपिंडकाच्या मुलीचा लग्नासंदर्भातील तत्कालीन लग्न परंपरा आपल्याला समजतात. तसेच कौटुंबिक कलह निर्माण झाल्याने ठरलेले मध्यस्थ कलह मिटवण्याचे कसे प्रयत्न करायचे ते समजले. चूळ सुबद्धा किती सोज्वळ, शालीन, मात्र कणखर आणि श्रद्धावान होती ते कळले. बुद्धाची उपासिका नग्न साधूचे आदरातिथ्य करत नाही. सासरचा दबाव येऊन सुद्धा ती विचलित होत नाहीये, ती खंबीर असते, ते आपल्याला दिसलं. उलट बुद्ध संघाला भोजनासाठी निमंत्रित करून सासरच्या मंडळीला बुद्धाच्या प्रति श्रद्धावान बनवते. हे चूळ सुबद्धेचं एक वैशिष्ट्य आपल्याला, गुण वैशिष्ट्य आपल्याला दिसलंय. आणि जेव्हा ते चूळ म्हणजे त्या श्रेष्ठीचं मन परिवर्तित करते, म्हणजे त्या नगराचं मत परिवर्तित करते, असं ते आहे. म्हणून बुद्धाने 500 हरंत भिक्खूला घेऊन गेले आणि अनिरुद्ध थेराला तिथे ठेवले. किती महत्वाचा संदर्भ आहे आपल्याला कळतो. आणि चूळ सुबद्धाचे गुण आपल्याला या अट्टकथेतून कळले. चित्त गहपती सारखे उपासक त्यांच्या शिला आचरणामुळे ठिकठिकाणी सन्मानित होतात, ते आपल्याला दिसलेलं आहे. एकांतात राहून ध्यान करणे, चित्त शुद्धतेचा प्रयत्न करण्याची बुद्ध खूप स्तुती करतात. असे अनेक अनेक मुद्दे आपल्याला या अट्टकथामधून मिळालेले आहेत. पण आम्ही सारांश रूपाने मी थोडक्यातच सांगितलेलं आहे. त्या त्या वक्त्यांनी त्याचे सविस्तर वर्णन केलेलं आहे. तुम्ही सगळे त्या अट्टकथा ऐका
हेही पण म्हणजे सारांश सांगितला तो पण तुम्हाला समजला असेल. आणि या धम्मदेशनेमुळे, या सारांशामुळे, या सुंदर परिव्राजकाच्या अट्टकथेमुळे मला जर काही पुण्य मिळालं असेल तर मी तुम्हा सगळ्यांना ते वितरित करतो आणि सबका मंगल हो अशी भावना करून इथेच थांबतो. साधू साधू साधू. थँक्यू सर.